60 वर्षाच्या माणसाने आयुष्यात पहिल्यांदा एआय वापरायला घेणं आणि 6 महिन्याच्या, 1 वर्षाच्या, 2 वर्षाच्या मुलांनी एआय वापरायला सुरुवात करणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक. तर त्या प्रकारे तयार झालेलं मूल किंवा ती जी पिढी आहे, ती माणूस म्हणून एकमेकांशी कशी इंटरॅक्ट करणार आहे? तर ही मुलं पुढं जातात. ती पुढं बॉसेस बनतात. आणि हे जेव्हा आपल्या मुलांना जी आता जी अगदी शाळा कॉलेजमध्ये आहेत, ह्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला बसतील, तेव्हा काय हाल होतील, काय विचित्रपणा दिसून येईल तिथं. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यालाही माहीत नाही तो काय बोलतोय, उत्तर देणाऱ्यालाही माहीत नाही तर काय नॉलेज आहे. एआय समजा एक एक गोष्ट माणसाची करू शकायला लागली. आधी क्रिएटिव्हिटी करत नव्हतं, क्रिएटिव्हिटी करायला लागलं. आपले इथॉस घ्यायला लागलं. असं काय उरेल की जे फक्त माणसालाच येईल आणि एआयला येणार नाही? बेसिकली भावना हा जो प्रकार आहे, या भावना तोपर्यंत तो शिकू शकत नाहीये अजूनही. तोपर्यंत ह्युमन रिप्लेस करणं अवघड आहे. कारण तो असं सांगतो की माणसाला सतत स्टिम्युलेशन लागतं आणि जर सतत फक्त पॉझिटिव्ह गोष्टच तुमच्याकडे येणार असेल, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक क्षणी उत्तर दिलं जाणार असेल, तर तुमची सहनशीलता तिथे संपते. शास्त्रज्ञ, सायंटिस्ट हे त्याकडं पळतायत. म्हणजे त्यांना तो रोबोट मानवासारखाच बनवायचा आहे. हे चाललंय, हे काम तिकडं चाललंय. जी लोक स्वतःच्या डोक्याने विचार करता आहेत आणि सिस्टीमच्या बाहेर जाऊन सिस्टीमकडे बघायचा प्रयत्न करता आहेत, ते स्वतःचा प्रचंड मोठा फायदा करून घेणार आहेत. कारण त्यांना फक्त एक बायस्ड बॉट लिहिणं एवढंच काम शिल्लक राहत आहे तुमच्या डोक्याचा ताबा घ्यायला. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या एआय राऊंड टेबलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वेगवेगळी राऊंड टेबल वर्षभर करत असतो. त्यातलं 2025 मधलं हे शेवटचं राऊंड टेबल. या राऊंड टेबलचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला एव्हाना माहीत झालं असेल की उत्तर नावाचा एक सिनेमा आलाय ज्याच्याशी मी काही प्रमाणात असोसिएटेड आहे. टीमही आपली असोसिएटेड आहे आणि त्या सिनेमाचा विषय असा आहे की एआय विरुद्ध आई. या निमित्तानं एआय नक्की काय करू शकतं आणि काय करू शकत नाही याची चर्चा होतीये गेल्या काही दिवसात. सिनेमाला चांगला खूप प्रतिसाद मिळतोय, लोक जात आहेत आणि विशेषतः सोशल मीडियावर त्यानंतर याबद्दलची चर्चा चालू झाली. मुळात त्याच्यात पेरेंटिंगचा काही भाग होता, ह्युमन रिलेशनचा काही भाग होता आणि एआयचा काही भाग होता. या निमित्तानं एआय नक्की काय करू शकतं, काय करू शकत नाही, एआय माणसाला रिप्लेस करू शकतं का, अशा प्रश्नांवरती चर्चा करावी म्हणून आजचं एआय राऊंड टेबल आहे. आणि दोन एकदम इंटरेस्टिंग माणसं माझ्याबरोबर आहेत. एआय एक्सपर्ट एमआयटीच्या एआय इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. आणि चाइल्ड सायकॅट्रिस्ट, पेरेंटिंग आणि वेगवेगळ्या विषयांवर ज्यांना तुम्ही ऐकत पाहत असता असे डॉक्टर भूषण शुक्ल तर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. तर मला सायकॉलॉजी, पेरेंटिंग, एआय अशा सगळ्या विषयांवरती पुढचे साधारण तासभर गप्पा मारायच्या आणि काय समोर येतंय ते बघायचं आहे. मी पण क्युरियस आहे, मलाही उत्तर शोधायचं आहे. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे पहिल्यांदा, की आत्ता एआय नक्की कुठवर पोहोचलंय आणि एआय काय-काय करू शकतंय? आपण उत्तर सिनेमाचा संदर्भ घेऊन पुढे जाऊया. आत्ता एआय हे तुम्ही त्याला ज्या पद्धतीनं ट्रेन करू शकता, त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ शकतं. हं. क्रिएटिव्ह नक्कीच झालेलं आहे. पूर्वी आपलं असं म्हणायचो की ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या कॉमन प्लेस आहेत किंवा रिपिटेटिव्ह आहेत, त्या एआय करू शकतं. क्रिएटिव्हिटी नाही असं आपण म्हणत होतो. पण आता डेटा इतका जनरेट झालेला आहे, डेटा इतका गॅदर करण्यात आलेला आहे, की जेणेकरून हे एल-एल-एम्समुळं किंवा असं समजा की डेटा वहन स्वस्त झाल्यामुळं, वापर स्वस्त झाल्यामुळं, एआय आता तुमच्याकडं तुम्ही जे सांगाल, तुम्ही जे त्याला शिकवाल, ते क्विकली शिकून घेतंय. पण इमोशन्स अजून एआय शिकू शकलेला नाहीये. कारण त्याचं रिझन असं आहे, की इमोशन्सच्या मागे म्हणजे इमोशन्स म्हणजे काय आपण बेसिकली त्याला मराठीमध्ये भावना असं म्हणू. तर भावना ह्या बेसिकली अशा आहेत, की त्याच्यामध्ये राग आहे, लोभ आहे, मत्सर आहे, आनंद आहे, रडणं आहे, हसणं आहे, खूप गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामागे विचार लागतो. हं. म्हणजे त्याच्यामागे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन लागते, नॉलेज लागतं. जेवढं ते जास्त, तेवढं तुमच्या इमोशन्सकडे तुम्ही जाऊ शकता. पण जेवढं इमोशन्स जास्त, तेवढे पुन्हा विचाराची प्रगल्भता वाढत जाते. असं एक हे सर्कल आहे. हं. पण अजूनही आपण इमोशन्स एआयला देऊ शकलेलो नाहीये. पण तुम्ही विचारलेल्या जनरली जवळ-जवळ सगळ्या प्रॉब्लेम्सची उत्तरं आजकाल एआय देऊ शकतं. व्हेरिफिकेशन हा एक वेगळा मुद्दा आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा डेटा गॅदर केला जातोय आणि व्हेरिफिकेशन होतंय. त्यामुळे सोल्युशन्स हे निघतायत. सो एआय क्रिएटिव्ह झालंय ही एक हो. गेल्या काही दिवसातली हो, प्रोग्रेस आहे. हो.
सर तुम्हाला तुम्ही एकतर जेनझीशी खूप संपर्कात येता आणि ओव्हरऑलच समाजाकडे बघत असता. काय वाटतं एआय कितपत पेनिट्रेट झाले आणि काय एआयला जमणार नाही? डे टू डे बेसिसवर म्हणजे सरांसारखे एक्सपर्ट्स आणि बिझनेसेस मोठे हे ज्या लेव्हलला एआय वापरतात, ज्या कामासाठी वापरतात आणि सर्वसामान्य माणूस ज्यासाठी एआय वापरतो, ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. सर्वसामान्य माणूस जो Google वापरत होता, तो आता तेच प्रश्न हे वेगळ्या-वेगळ्या लार्ज लँग्वेज मॉडेल्सला विचारतो आहे. त्याच्याकडनं वेगळं-वेगळं काम करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, की बुवा मला मैत्रिणीला अमक्या-अमक्या सिच्युएशनमध्ये उत्तर द्यायचंय, तर कसं देऊ त्याचा ड्राफ्ट बनवून दे, माझं होमवर्क करून दे, अमुक-अमुक गणित सोडवून दे. तर अशा प्रकारे एक अत्यंत हुशार, कधीही न थकणारा आणि म्हणू तेव्हा अवेलेबल असणारा मदतनीस माझ्या मनातल्या प्रश्नांसाठी, माझ्या ज्या भाषेने सोडवता येणाऱ्या गरजा आहेत, हां. त्यासाठी ह्याच्यापुरता जो वापर आहे, तो बऱ्यापैकी सुशिक्षित समाजाने करायला सुरुवात केली. हं. तुम्हा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे, की जो काही एआय तुम्ही बघता, तुम्ही वापरता, ह्याच्यात एखाद्या माणसाला रिप्लेस करायची क्षमता आहे. बरं मी त्याचे उत्तर देतो. माणसाला रिप्लेस करता येईल. नक्कीच करता येतं आणि झालेले पण आहेत. अगदी त्या सिनेमाचं उदाहरण घेतलं तर आईला रिप्लेस केलंय. पण आईच्या भावना रिप्लेस नाही करू शकलेल्या आहेत. आईचं थोडं बहुत काम रिप्लेस करू शकलेलं आहे. हा एक पहिला प्रकार. दुसरा असा आहे, की आता तुम्ही बघितलं तर ड्रायव्हरलेस कार आलेले आहेत. तर ड्रायव्हर्स रिप्लेस होतायत आणि अजूनही होतील. हं. ऑटोमॅटिक तुमच्या ट्रेन आलेल्या आहेत, की ज्या तुम्ही त्यांना ॲडास सिस्टम म्हणू शकता, की पुढचं कोलिजन आलं म्हणजे दिसलं तर ऑब्स्टॅकल दिसला तर काय करता येईल. या सगळ्या गोष्टी येतायत. तर माणसं रिप्लेस होतायत. पण माणूस या डेफिनिशनबद्दल आपल्याला थोडासा विचार करावा लागेल, की हं. आता मी आणि माझी मिसेस किंवा मी आणि माझा मुलगा, मी आणि माझी आई, माझे वडील यांच्यातलं जे भावनिक नातं आहे, मी माझ्या वडिलांना रिप्लेस करू शकतो का? तर मी मी मे बी माझ्या वडिलांच्याकडून मी काही सल्ला विचारतो. त्याचं मी ट्रेनिंग त्यांना मी करून घेतलं बाबा 10 वर्ष मी करून घेतलं. आणि त्याच्यानंतर वडील काही कारणासाठी अवेलेबल नाहीये, तर मी त्याला विचारलं, त्यानं मला उत्तर दिलं. पण जो भावनिक सपोर्ट लागेल, तो मला वाटत नाही तिथं एआय काही कामाचं आहे. ते मला जे दिसतं आहे ते माणसाची वेगळी-वेगळी फंक्शन्स आहेत. म्हणजे हं. जसं गाडी चालवणं एक फंक्शन आहे. वडील म्हणून मला काहीतरी एका विशिष्ट बाबतीत सल्ला देणं हे फंक्शन आहे. पण ॲक्चुअल माणूस जो आहे, तो या गेस्टाल्टचा द सम टोटल इज मोर दॅन जस्ट द सम ऑफ द पार्ट्स. हं. असं जे म्हणतो, की या सगळ्या माणसाचे सगळे फंक्शन्स जर गोळा केले, हो. तर माणूस होतो का? तर हं. नाही होत. माणूस त्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे आणि वेगळा आहे. तर बरोबर. तो जो वेगळेपणाचा भाग आहे, तो ॲट आत्ता तरी एआयमध्ये आलेला दिसत नाही. हो. कारण माणसाची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, म्हणजे 2 किंवा 3 जे एआय आणि व्यक्तीमध्ये फरक आहे, की व्यक्तीला हिस्ट्री असते. व्यक्तीला एक इतिहास असतो. हं. एआयला इतिहास नाहीये. तुम्ही एआयची व्यक्ती जरी बनवली, तरी तिला इतिहास नाहीये. आपण तिघं जे इथे बसलो आहोत आणि बोलतो आहोत, हो. हे आपल्या काही पिढ्यांचा अनुभव कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्यामध्ये आत्ता आहे आणि त्या दृष्टीने आपण बोलतो. हं. म्हणजे माझ्या आजोबांनी अमुक एक नोकरी करायच्या ऐवजी तमक्या शहरात जाऊन जर तमुक नोकरी केली असती, तर कदाचित मी आज नसतोच किंवा मी थोडा वेगळा झालो असतो. बरोबर. हे जे हिस्ट्रीमुळे येणारं जे वेगळेपण आहे, हे एआयला नाहीये. त्यामुळे ती त्या दृष्टीने व्यक्ती नाहीये. हं. दुसरा एक महत्त्वाचा भाग जो व्यक्तींमध्ये आहे, भावनांबद्दल तर आपण बोलतोच नेहमी. पण सर्वात महत्त्वाचा व्यक्तीचा भाग असा आहे, की व्यक्ती या स्खलनशील असतात. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काहीतरी मर्यादा असतात. म्हणजे माझी कितीही प्रेमाची आई असली, तरी दरवेळी मी ट्या केल्यावरती पळत-पळत येऊन मला अर्ध्या सेकंदात उचलून घेऊ शकत नाही हं. आणि ती अवेलेबल नाहीये. यातून मी काहीतरी शिकत असतो. निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस जे आयुष्यातले आहेत, ते पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस इतकेच महत्त्वाचे असतात. हं. हा त्यातला एक भाग आहे आणि तिसरा जो सर्वात इम्पोर्टंट ह्युमन कॉम्पोनंट आहे, की त्याच्यात म्युच्युअलिटी आहे. अच्छा. तासभर जेव्हा आपण तिघं इथे गप्पा मारून आपापल्या घरी जाऊ, कामाला जाऊ, तेव्हा आपण तिघंही बदललेलो असणार आहे आपल्या या चर्चेमुळे. हं. कुठलंही ह्युमन इंटरॅक्शन झालं, की त्यामध्ये जो एक्सचेंज होतो, त्याच्यात त्यातले सगळे कॉम्पोनंट बदलतात. ते थोड्या प्रमाणात बदलतील, जास्त प्रमाणात बदलतील, पण बदलाशिवाय कॉन्टॅक्ट संपत नाही. हा जो भाग आहे, ह्याच्यात एआयमुळे मी बदलतो आहे. माझ्यामुळे एआय बदलतंय का? तर नाही. हं.
हा जो म्युच्युअलिटीचा भाग आहे, हा जो जिवंतपणा आहे माणसाचा, हा अजून तरी एआय मध्ये नाही. अजून तरी हा शब्द यातला महत्वाचा. सर म्हणाले की माणूस स्खलनशील आहे. एआय पण हॉलिसिनेट करतं, खोटी उत्तरं देतं. मग एआय पण स्खलनशील झालंय का? कसं आहे आता आपण स्खलनशीलतेच्या जर का डेफिनेशनकडे जायला लागलो, तर मे बी तो चुकीची उत्तरं देत असेल, बरोबरही उत्तर देत असेल. पण त्याला असं आपण शिकवू तसं. असं समजा की आपले अवतार इथं बसलेले आहेत. अजून पुढच्या 50 वर्षानंतर आपण मे बी एक्झिस्टच करणार नाही. पण आज जे तुम्ही व्हिडिओ बनवत आहात किंवा तुम्ही व्हिडिओ बनवता, मी काही लेक्चर्स बनवतो, ह्याच्यावरून आपले अवतार तयार होतील. आणि हे अवतार जे त्याला आपण असं म्हणू शकतो की सायबरनेटिक असा आपला शब्द असतो. असे अवतार 50 वर्षानंतर इथं बसतील आणि ते एकमेकाशी बोलतील. आणि तुम्ही आता मगाशी शब्द फार बरोबर वापरला डॉक्टर शुक्ल, की अ, अजून तरी. त्यामुळे अजून काही वर्षानंतर असे अवतार बसतील, एकमेकांपासून शिकतील, घरी जातील आणि दुसऱ्या अवतारांना शिकवतील. तर हे होत राहील, हे होत राहील. लर्निंग हे जे आहे, की आपण जे पिढ्यानपिढ्या शिकतो आहोत. जसं मगाशी बोलण्यामध्ये एक शब्द आला होता, की जेनेटिक्स म्हणून. तर ती जी आपली जी हिस्ट्री आहे, ती मे बी अजून एआयमध्ये जी अजून येणं बाकी आहे, ती येईल आणि त्याच्यातून आपले अवतार तयार होतील. जसं आता आपण म्हणतो आहोत, म्हणजे आता मी तुम्हाला 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, की आता ती आता आता पूर्णत्वाकडे मे बी येईल येत्या काही वर्षात, की राम, लक्ष्मण आणि सीता यांचे जे काही बोलणं झालं, त्याच्यातून त्यांचे खरे-खरे अवतार तयार करता येतील का? आणि त्यांना प्रश्न विचारता येतील का? की सांगा ह्याचं उत्तर काय असू शकेल? त्याचं उत्तर काय असू शकेल? अशा हं. पण मग एआय समजा एक-एक गोष्ट माणसाची करू शकायला लागलं. आधी क्रिएटिव्हिटी करत नव्हतं, क्रिएटिव्हिटी करायला लागलं. आपली हिस्ट्री जवळपास घ्यायला लागलं. आपली इथॉस घ्यायला लागलं. असं काय उरेल, की जे फक्त माणसालाच येईल आणि एआयला येणार नाही? मी तुम्हाला सांगू का? आता ह्याचं उत्तर मला लगेचच देणं पण अवघड आहे. कारण की तुम्ही मला 10 वर्षापूर्वी जर का अशा मुलाखतीत बोलवलं असतं, तर एल-एल-एम किंवा डीप लर्निंग ह्याच्याबद्दल मला काहीच बोलता आलं नसतं. कारण की हे आता रिसेंट गोष्टी आहेत. आणि कुणीच विचार केला नव्हता, की असं काहीतरी मी क्वेरी दिली किंवा प्रॉम्प्ट दिला, तर मला पूर्ण फोटो जनरेट करून मिळतो किंवा माझे काही तो एक एक्झाम्पल आहे बघा, ऑनलाईन मिळेल तुम्हाला, की फुग्यांचा फोटो दिला आणि त्याला खाली दोऱ्या लावलेल्या आहेत. तो फोटो जर का आपण ChatGPTला दिला, तर ते सांगू शकतं, की तुम्ही कुठल्या लाईनला जातात. ते फुगे कुठल्या बाजूला जातील. हे त्यावेळी सांगू शकत नव्हतं. पण एआय हे ह्युमनला रिप्लेस करेल का? नक्कीच करेल. नक्कीच करेल. पण परत तोच भाग आहे. मे बी डॉक्टर शुक्ल तुम्ही त्याच्यावरती जास्त सांगू शकाल. पण बेसिकली भावना हा जो प्रकार आहे, या भावना तोपर्यंत तो शिकू शकत नाहीये अजूनही. तोपर्यंत ह्युमन रिप्लेस करणं अवघड आहे. कारण की काही जरी झालं, उद्या मी माझ्या टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये मी काम करतो. पण मी जेव्हा घरी जातो, तेव्हा मला माझ्या बायकोचीच गरज लागते. मला आई-वडिलांचीच गरज लागते. मुलगा कितीही मोबाईलवरती असला, कितीही त्याला जेमिनाला विचारून सोल्युशन्स काढायचं काही जरी असेल, तरी शेवटी त्याला टीचरचीच गरज लागते काही गोष्टींमध्ये. जी इतक्यात मला नाही वाटत, की ह्युमनला रिप्लेस करणं एवढं शक्य नाही. तर सगळ्यातनं जे आलंय ते फिरून-फिरून सायकॉलॉजीकडे येतं, की इमोशन. काय आहे नक्की इमोशनच माणसाची यूएसपी उरेल का? इमोशन हा जो उत्क्रांतीमधून आपल्यात आलेला घटक आहे, त्याचं सर्वात महत्वाचं फंक्शन असं आहे, की परिस्थितीची अत्यंत वेगाने दखल घेऊन त्याच्यात जे लीस्ट हार्मफुल सोल्युशन आहे, ते आपल्याला देणं, ह्याच्यासाठी इमोशन आहे. अच्छा. इमोशन इज अ रीडिंग, इट्स अ स्नॅपशॉट ऑफ दॅट सिच्युएशन, की हे सगळं प्रोसेस करायला मला जेवढा वेळ लागेल, तो इतका जास्त असेल, की ते सिच्युएशन तोवर माझे वाटोळं करून सोडू शकतो. त्याच्यामुळे हा सर्व जो प्रोसेसिंग टाईम आहे, हा कॉम्प्रेस करण्यासाठी आपल्यामध्ये इमोशन्स आहेत. की मी इमॅजिन की मी चाललेलो आहे रस्त्याने, 1925 सालचा हाच डिसेंबर आहे आणि बावधनमधल्या माझ्या घरात जाताना जेव्हा मला बाजूला काहीतरी सळसळ ऐकू येते, तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा बिबट्या येतो आणि मी तिथे फ्रीज होतो. हं. हा बिबट्या असेल, मग तो कुठला असेल, हा आवाज आला हा त्याचा आहे का, हे साळींदर आहे का, माझंच कुत्रं आहे, का फक्त वरतून पडलेली फांदी आहे, का पोलिसांची नजर चुकवून तिथे दारू पिणारी लोकं आहेत. ह्याचा सगळ्याचा विचार न करता मी या क्षणी इथे फ्रीज होणं, हा माझ्या डिफेन्ससाठी सर्वात चांगला उपाय आहे. हे इमोशन एका क्षणात घडवून आणून त्या ॲक्शनमध्ये रूपांतर त्याचं करतं. मग मी कदाचित विचार करून फ्रीज झालेलो असताना विचार करून ठरवेल, की नाही
हा जशा प्रकारे आवाज आला हा काही बिबट्याचा नाहीये किंवा तो इथे नसतो वगैरे 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 आणि मग मी पुढची स्टेप घेईन. पण जर तो बिबट्या असेल तर माझा जीव वाचवण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, ते इमोशन माझ्या विचाराच्या लेव्हलला पोहोचायच्या आत माझ्याकडून घडवून आणतंय. ही जी प्रतिक्षिप्तता आहे इमोशनमध्ये, हा भाग माणसासाठी खूप महत्वाचा आहे. आपण असंही म्हणतो, की काही लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या भावना, आफ्रिकेच्या सव्हानामध्ये माणूस इव्हॉल्व होत होता तेव्हाच्या भावना आणि आजचा शहरात राहणारा माणूस ह्याच्यात संबंध राहिलेला नाहीये. आपलं आयुष्य त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. पण तरीही त्या भावना अजून आपलं आयुष्य चालवत आहे. ही रिॲलिटी आहे. प्रॉब्लेम असा आहे, की त्यामुळे आपण समोरच्याच्या भावनांशी रिस्पॉन्ड करतोय. की तुझ्या चेहऱ्यावर येणारं स्माईल हे मला काहीतरी सांगून जातंय, त्या प्रकारे मी रिस्पॉन्ड करतोय आणि त्यांनी आपण दोघंही इमोशनली अधिक कनेक्ट होतो आहे, शब्द तोंडातून निघायच्या आधी. हा जो भाग आहे, ही जी म्युच्युअलिटी आहे, ही अजून एआयमध्ये इमोशनल लेव्हलला आलेली नाही. पुन्हा अजून हा शब्द महत्वाचा. किंवा जसं आपण शिक्षकांबद्दल म्हटलं, की 10 वेळा तुला समजून सांगितलं, तरी तुला हे कसं कळत नाही रे ढ हे जोवर एआय म्हणत नाही आणि तो विद्यार्थी जीभ चावून परत करायला बसत नाही, तोवर एआयचा माणूस झालेला नाहीये. तोवर तिथे तुम्हाला मास्तरच लागणार आहे. कारण एआयचं आता एआयचे प्रोग्रामिंग आणि ते कशाप्रकारे बदलतं त्याच्यात सर तज्ञ आहेत. मला जे समजतं थोडंफार, त्यावरून मला असं वाटतं, की एआय ही माणसाशी सतत चांगलं वागायला बनवलेली सिस्टम आहे सध्याच्या प्रोग्रामिंगमध्ये. एआय तुम्हाला शिव्या नाही देत. एआय तुमची उणी-धुणी काढत नाही. एआय म्हणजे जी फ्री अवेलेबल मॉडेल्स आहेत, ती मनात कुठलाही किलमिश घेऊन तुमच्याशी इंटरॅक्ट करत नाहीत, की तुझ्या ब्राउझर हिस्ट्रीवरनं माझ्या असं लक्षात येतंय, की तू नरेंद्र मोदींचा भक्त आहे. पण माझा प्रोग्रामर जो आहे तो वाय गटाचा आहे. त्याच्यामुळे थांब मी तुला चुकीचीच उत्तरं देतो. किंवा तुला बरोबर उलटा डेटा देऊन नामोहरमच करून सोडतो. ही जी विल आहे, ती विल एआयला अजून या मॉडेल्समध्ये नाहीये. येऊ शकते. त्याच्यावरही संशोधन झालंय, त्याच्यावरही पेपर्स आलेले आहेत, की कशाप्रकारे एआय लोकांना विशिष्ट दिशेला डायरेक्ट करायचा प्रयत्न करत आहे किंवा विशिष्ट उत्तरं देत आहे. पण ते अजून तेवढ्या लेव्हलला पोहोचलेलं नाहीये. तर हे जे व्हेरिएशन आणि व्यक्तिमत्व जे आहे, ते एआयला अजून ते व्यक्तिमत्व आलेलं नाही. ते प्रोसेसिंग पॉवर अजून हं. आपल्याकडे नाहीये. बरं. जेणेकरून मला हेल्प करणारं एक एआय मॉडेल फक्त मी स्वतःच त्याला ट्रेन केलं आणि मी माझ्या काही भावना त्याला दिल्या किंवा माझे विचार त्याला दिले आणि माझ्या जसं तुम्ही आता म्हटलात, की नरेंद्र मोदींचं दिलं किंवा आणि कुठल्या मला आवडणाऱ्या व्यक्तींचं दिलं. त्याचेच फक्त मी त्याला विचार दिले आणि मग मला ते सांगायला मला त्यांना सजेस्ट करायला सुरुवात केली. मला हेल्प करायला सुरुवात केली. हे जेव्हा होईल, तेव्हा मला वाटतं, की याचा सदसद्वियोग बुद्धीनं वापर केला जाईल. कारण की माझी सदसद्विवेक बुद्धी ही माझी आहे. ही मे बी दुसऱ्यासाठी ती काहीतरी चुकीची पण असू शकेल. अशा पद्धतीचं जेव्हा मॉडेल बनायला लागेल, तेव्हा तुम्ही म्हटलात तसं, की क्विकली रिएक्शन देणे हे त्यामुळे शक्य होईल. पण इथे मला अ, एक डिसेंटिंग नोट नमूद करायची, की अल्डस हक्सले म्हणून जो अमेरिकन फिलॉसॉफर, रायटर होता, त्यांनी द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड म्हणून एक नॉव्हेल लिहून ठेवलंय. ते लोकांनी जरूर वाचावं. त्याच्यात अशा एका जगाची कल्पना आहे, की जिथे मुलं फॅक्टरीत तयार होतात आणि त्यांच्या अंगभूत गुणधर्मानुसार त्यांना काम दिलं जातं. तेव्हा अल्डस हक्सलेवर भारतीय वर्णाश्रम सिस्टीमचा प्रभाव होता आणि त्यांना आयुष्यामध्ये कशाचीही कमी नाहीये. त्या समाजामध्ये लग्न नाहीये. त्या समाजामध्ये फक्त नाती आहेत, तीही तात्पुरती आहेत. आणि ही लोकं एकमेकांशी इंटरॅक्ट करतायत. त्यांना सगळ्यांना काम दिलेलं आहे. त्या कामाची उपयुक्तता आहे का नाही हे कोणाला माहिती नाहीये. म्हणजे जसं एलॉन मस्क आता म्हणतो, की एआय आणि मशीन लर्निंग आणि ऑटोमेशनमुळे प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी होऊन बसेल, की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल होणं शक्य आहे. असं ते जग ऑलरेडी 1970 साली अल्डस हक्सलेनी बघितलंय. आणि मग आता ही लोकं स्वतःला स्टिम्युलेट करण्यासाठी काय करतायत? त्यांची नाती कशी आहेत? ह्याच्यावर ते सर्व नॉव्हेल आहे. आय विल नॉट गिव्ह अवे द एंड कारण मग ते वाचण्याचा आनंद त्यात निघून जाईल. पण त्यामुळे माणसाचं काय होतंय ह्याच्यावर ऑलरेडी 50 वर्षापूर्वी विचार करून झालेला आहे. आणि तो विचार खूप भयंकर आहे. कारण तो असं सांगतोय, की माणसाला सतत स्टिम्युलेशन लागतं. आणि जर सतत फक्त पॉझिटिव्ह गोष्टच तुमच्याकडे येणार असेल, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक क्षणी उत्तर दिलं जाणार असेल, तर तुमची सहनशीलता तिथे संपते. तुमची स्टिम्युलेशन लेव्हल वाढत जाते आणि हे काय लेव्हलपर्यंत जाणार आहे?
मग त्या लेव्हलचं स्टिम्युलेशन जर सतत तुम्हाला मिळणार असेल, तर तुमच्या फिजिओलॉजीचं काय होणार आहे? जे आपण ऑलरेडी पॉर्नोग्राफीमुळे लग्नांचं झालेलं बघतो आहे, की तुम्हाला ज्या प्रकारच्या उत्तेजकतेची, कपॅसिटीची, शरीरांची आणि स्टॅमिना बघायची सवय आहे, त्याच्यात हे आपलं शरीर घेऊन आपल्या त्या नॉर्मल पार्टनर बरोबर शरीर संबंध ठेवताना त्यात काही आनंद शिल्लक राहत नाहीये. मग मी अख्खा जन्मभर फक्त पॉर्नच बघत राहणार आहे का? ह्याच्यावरनं ऑलरेडी लग्न मोडायला लागलेली आहेत. कोर्टाने दखल घ्यावी इतका हा प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला आहे. तर मग हा प्रत्येक आस्पेक्टमध्ये होणार आहे का? प्रत्येक नातं अशा प्रकारे तुटणार आहे का? आणि मग आपल्या फिजिओलॉजीचं काय होणार आहे? मग आपण शिल्लक राहणार आहोत का? जसा पिंजऱ्यात ठेवलेला वाघ एरझारा घालत राहतो, ती आपली अवस्था होणार आहे का? की ज्याला 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फिरायची सवय आहे, त्याला तुम्ही कितीही मोठा पिंजरा दिला तरी तो 50 स्क्वेअर किलोमीटरचा तर असणार नाहीये. आणि तिथं तो सेल्फ स्टिम्युलेशनसाठी उद्योग करत राहतोय 2 वेळेस जेवण दिल्यावर. मग तो जरी जंगलातल्या वाघापेक्षा 10 वर्ष जास्त जगणार असेल, तरी "ये जीना भी कोई जीना है लल्लू?" हे जे मिस्टर नटवरलालने विचारलेला प्रश्न आहे, तो शिल्लक राहतो, की मग माणूसपणाची डेफिनेशन बदलते, आयुष्याची डेफिनेशन बदलते, आयुष्याच्या अर्थाची डेफिनेशन बदलते, माणसा-माणसाच्या संबंधातली डेफिनेशन बदलते. हे बदल होणार आहेत. काही तत्त्वज्ञांनी हे आधीच बघून त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे, विचार करून ठेवलेला आहे. आपल्याला ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील. सर, तुम्ही ज्यावेळी एआय रिसर्च करता, त्यावेळी हे जे एआय बद्दलचे सैद्धांतिक प्रश्न पडतात. एआयमध्ये बायस असू नये. एआयनं कितीपर्यंत पुढं जावं किंवा कितीपर्यंत पुढं जाऊ द्यावं. ह्या सगळ्याचा तुम्ही कसा विचार करता? 2 गोष्टी आहेत. प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करायचा आहे आणि दुसरं त्याच्या मागचे एथिक्स. हं. ओके. मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो. आम्ही ज्याच्यामध्ये एक अगदी रिसेंटली मी काम केलेलं ते हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये केलं. म्हणजे काय, की जे पेशंट्स आहेत, तर ते पेशंट्सचा जो मिनिमम वेटिंग टाईम राहायला पाहिजे, डॉक्टरला भेटण्याआधी. दुसरा सर्जरी झाल्यानंतर रिकव्हरी रूममध्ये फ्लोअर स्पेस धरा, बेड्स धरा, नर्सेस धरा. यांच्या सगळ्यांचं इफिशियंट युटिलायझेशन झालं पाहिजे. आता याच्यामध्ये असं आहे, की मला असं पण सिस्टम बनवायची नाहीये, की पेशंट्स भरपूर आले पाहिजेत. हे काही योग्य नाहीये. म्हणजे हॉस्पिटलचा म्हणजे प्रॉफिट वाढावा म्हणून पेशंट्सला आणतच राहा, हे काही योग्य नाही. पण पेशंट्स आल्यानंतर त्यांचा कमीत कमी वेटिंग टाईम झाला पाहिजे पुढच्या रिसोर्सेस. कारण की जेणेकरून याचा फायदा पुन्हा पेशंट्सनाच मिळणार आहे. किंमत कमी झाल्यामुळं आणि चांगली सर्व्हिस मिळाल्यामुळं. जेव्हा आम्ही याच्यामागचे अल्गोरिदम्स बनवतो, याच्यासाठी काय करता येईल? त्याच्यामागे आम्ही एथिक्स हे पाळल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण की तुम्ही केव्हा तरी अनएथिकली वागाल. केव्हा तरी अनएथिकल तुम्ही अल्गोरिदम बनवाल. पण ते फार टिकण्यातलं नाहीये. कारण की एआय अल्गोरिदम हे सेल्फ लर्निंग असतं. ते स्वतः लर्न करत जातं. जसं तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करत जाल, त्याच्याप्रमाणे ते चांगल्या पद्धतीकडेच जातं. त्यामुळं आम्ही जेव्हा एआयचे अल्गोरिथम्स बनवतो, तेव्हा एथिक्स कन्सिडर करून करणं फार गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतो. सिंगापूरमध्ये असताना आम्ही ट्रॅफिक कंट्रोलवरती काम केलं. म्हणजे काय, की मिनिमम वेटिंग टाईम पर व्हेइकल ॲट एनी इंटरसेक्शन. म्हणजे जो हं. मॅक्सिमम वेटिंग टाईम आहे, तो मिनिमम झाला पाहिजे. हे आमचं काम होतं. पूर्वी कसं होतं, की आम्ही त्या रस्त्याच्या खाली सेन्सर्स बसवायचो आणि ते मेजर करायचे, की एका तासामध्ये किती व्हेइकल्स जात आहेत. त्याच्याप्रमाणे ग्रीन, एम्बर आणि रेड लाईट असे हे तिन्ही टाईमचे हे बदलायचे. आता कसं झालं, की एआय जरा स्वस्त झालं, म्हणून मग आम्ही त्याला व्हिजन कॅमेरे आणले. ते बघतात, की एक लेन तर पूर्णच मोकळी आहे. तिथला तुम्ही रेड ठेवला तरी काही फरक पडत नाही. पण जिथं व्हेइकल्सचा फ्लो जास्त आहे, तिथं जास्त वेळ ग्रीन ठेवला पाहिजे. ह्याच्यासाठी अल्गोरिथम्स बनवले आणि अल्गोरिथम्स आम्ही हे शुअर केलं, की ते स्वतः शिकत जातील. जसं आपण पूर्वीच्या काही पॉडकास्टमध्ये बोललो होतो, की आम्ही मुंग्यांपासून अल्गोरिथम्स बनवले. आम्ही अगदी लहान म्हणजे अगदी काजव्यांपासून बनवले. लहान मुलांच्या म्हणजे कशा पद्धतीने एकमेकांपासून शिकतात त्याच्यावरती बनवले. जेनेटिक इव्होल्यूशनवरती बनवले. शेवटी आपल्याला अल्गोरिथम असं बनवायचे, की जे दॅट विल गिव्ह द बेस्ट पॉसिबल सोल्युशन. तुम्ही जे मगाशी म्हटलात, की इमोशन्स आपल्याला बेस्ट पॉसिबल कडेच न्यायचा प्रयत्न करतात. तर आपण अल्गोरिथमही त्याच पद्धतीने बनवलं, तर वी विल गेट द बेस्ट पॉसिबल सोल्युशन. त्यामुळे याला 2 भाग आहेत, की जसं मी परत एकदा रिपीट करतो, की प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह करतो आहोत. आता जसं की कॉम्बिनेशन्सवरती प्रॉब्लेम असतात. म्हणजे अगदी 15 व्हेरिएबल्स असतील, तर काही कॉम्बिनेशन्स वेगळे असतील. 1000 व्हेरिएबल्स असतील, तर एक्स्पोनेन्शियली जास्त असतील. मग त्याच्यासाठी कोणतं अल्गोरिथम पाहिजे? कसं पाहिजे? कसं डिव्हाईस केलं पाहिजे? हे बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता परत एकदा म्हणजे जेफ्री हिंटन वगैरे जे आपल्याला म्हणत होते, की एआयचा वापर हा खूप विचित्र पद्धतीने होऊ शकतो. त्याला जसं ट्रेन केलं जाईल, तशा पद्धतीने तो काम करेल. पण इव्हेंच्युअली तो परत इमोशनली किंवा त्याला जसं इनपुट, जसं रिस्पॉन्स मिळत जाईल, तसा तो योग्यतेकडेच जाईल. असं एक आमचं अल्गोरिदम हे आम्हाला म्हणजे आमची पद्धती आम्हाला हे सांगते. पण म्हणजे कॅन वी
बी सेफ किंवा आपण असं खात्रीनं म्हणू शकतो का, की कोणताही अल्गोरिदम भविष्यात त्याच्या कर्त्यालाही न कळता चुकीच्या मार्गाने जाणार नाही? तो जाईल, तो जाईल. पण त्याला जर का शिकवलं तर. त्याला तो वे आउट ठेवला तर. अदरवाईज तो नाही जाणार. म्हणजे तो असा स्वतःहून विचार करण्याएवढा तो अजून तेवढा प्रगल्भ नाही, की तो चुकीचा करेल. म्हणजे आता Twitterवरती अशा स्टोऱ्या येतात, किती खऱ्या, किती खोट्या ते कळत नाहीत. अल्गोरिदमच सांगतं, त्याच्या क्रिएटरनं त्याला बंद करायचं ठरवलं, की तो त्याच्या मेलमध्ये जाऊन त्याची हिडन गोष्टी दाखवतो, की बघ तू मला बंद केलंस तर मी का हा मेल कारण पब्लिक कारण की तो करेन. वे आउट ठेवलेला आहे त्याला. आपण ती वॉटर टाईट सिस्टम केलेली नाहीये. म्हणून तो ते करतोय. हं. अदरवाईज त्यानं अल्गोरिदमनं तसं केलंच नसतं. आणि तुम्ही YouTubeवरती कुठेही काही शेवटी कसं आहे, की त्यांना तो लाइक्स आणि हिट्सचा तो हे आहे. त्यामुळे काहीतरी ग्राउंड ब्रेकिंग सांगितलं पाहिजे आणि मग ते लोकांनी बघितलं पाहिजे. हा एक वेगळा थिंकिंग आहे. म्हणजे हे शेवटी ह्युमन थिंकिंग आहे आणि जे लोकांना ते तसे अल्गोरिदम्स बनवायचे ते बनवतीलच. पण पुन्हा तोच प्रकार आहे, की मला जर का मी सिस्टम वॉटर टाईट नाही बनवली. जसं मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतो. फार बरं झालं हा विषय निघाला. आम्ही एक स्वार्म रोबोट्स बनवले होते आणि ते पोहणाऱ्या लोकांसाठी बनवले होते. इटॉनॉमी म्हणून एक सिस्टम एक कंपनी आहे फ्रान्समधली त्यांच्यासाठी. तर ते 2 रोबोट्स इथं बसायचे. एक इथं मोठा आणि 2 इथं. आणि ते लोकांना म्हणजे जे ओल्ड माणसं म्हणजे म्हातारी माणसं असतील, थोडेसे डिसेबल असतील, त्यांना ते पोहण्यासाठी मदत करायचे. म्हणजे तुम्ही पोहायचं आणि तुमच्या खालून ते बोट्स फिरत राहतील. तुमचं अँक्झायटी वाढली की ते बोट्स लगेच वर येतात, तुम्हाला कडेला घेऊन जातात. बरं. पण आम्ही त्याच्यामध्ये आमच्या गोष्ट एक लक्षात आली, की त्यातला एखाद्याची बॅटरी कमी व्हायला लागली, की तो पटकन डिफेक्ट होतो. तर चार्जिंग पॉइंटला निघून जातो. पण तो दुसऱ्याने इन्फॉर्म नाही करत. तर तो त्यातनं असं दिसून आलं, की हा सेल्फ सेंटर्ड आहे किंवा सेल्फ इंटरेस्टेड बॉट निघाला हा. त्याच्यामुळं बापरे! हां, 5 बॉटच्या ठिकाणी तिथं 2च बॉट दिसायला लागले, 3च बॉट दिसायला लागले. धिस इज व्हेरी डेंजरस. सो आम्ही वॉटर टाईट सिस्टम आम्ही नाही बनवली. सो दॅट वॉज लर्निंग एक्सपिरियन्स फॉर अस. म्हणून आम्ही काय केलं, की ठीक आहे आता याला अल्गोरिदम असं चेंज केला पाहिजे, की बॅटरी एवढं कमी व्हायला लागली तर बाकीच्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे, की जेणेकरून खालचे जे 2 रोबोट आहेत त्यातला एक रोबोटमध्ये येईल आणि हा जाऊन पटकन चार्जिंग करून येईल. अशा बऱ्याचशा गोष्टी बनवाव्या लागतात. त्यामुळे उद्या त्याला मी अशा पद्धतीने पण करू शकतो, की अरे 5 रोबोट होते. ते माणसाला पोहायला मदत करत होते आणि त्यातल्या एकाला एक जण निघून गेला आणि तो माणूस बुडून गेला. हे अशी कुठली हे असं एकच गोष्ट पण बोलण्याची पद्धत आहे. तर हे माझं काम आहे. इंटरेस्टिंग. ॲज अ अल्गोरिदम डेव्हलपरचं काम आहे, की मला प्रॉब्लेम कसा डिफाईन केला पाहिजे, कसा डेव्हलप केला पाहिजे. पण मला मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की जे लॉज ऑफ रोबोटिक्स म्हणून जे समजले जातात, की रोबो हा कधीही माणसाला मारणार नाही किंवा त्याच्या आणि माणसाच्या जीवाची जेव्हा कॉम्पिटिशन होईल, तेव्हा तो स्वतःला सॅक्रिफाईस करेल आणि माणसाला वाचवेल. हे जे बेसिक लॉज ऑफ रोबोटिक्स म्हणून फर्स्ट, सेकंड, थर्ड बरोबर, जे बरोबर. आपण म्हणतो, जे ऑलरेडी युद्धामध्ये ड्रोनचा वापर करून आपण ते क्रॉस केलं. कारण तो ड्रोन स्वतःहून बघून निर्णय घेतोय, की हा युक्रेन आणि रशियामध्ये सध्या जे चाललंय ते लिटरली वॉर ऑफ ड्रोन्स चालू असल्यासारखं आहे. तर ऑलरेडी आपण ती रेड लाईन क्रॉस केलेली नाही का? आपण ऑलरेडी या सर्व सिस्टम्सना आपल्यातला जो वाईटपणा आहे, तो देऊन कारण ते आपलेच मॅग्निफिकेशन्स आहेत. तर हे असे भस्मासूर आपणच हे हे कसं आहे, की तुम्ही जो प्रॉब्लेम बनवलाय किंवा जो सोल्युशन काढलंय, त्याचा उद्देश काय आहे? तुमचा उद्देश शेवटी हे त्याला आपण काय रिलेटिव्ह गोष्टी आहेत. मला माझं संरक्षण करायचं आहे. मग त्या संरक्षणासाठी मी माझा लोकांना मी 100 लोकांना किंवा 1000 फूट सोल्जर्सना पुढे पाठवण्याच्या ऐवजी मी समजा 1000 रोबोटच पाठवले. तर मी का ते नाही करायचं? म्हणजे विमानातून मी 50 विमानं पाठवून त्यातली 10 पाडून घेण्यापेक्षा मी एक 100 एक 1000 ड्रोनच पाठवले. तर हा एक एक सोल्युशन नाहीये का? दुसरं, आपण ड्रोन्सबद्दल म्हटलं. मी माझ्या डॉक्टरल स्टडीच्या वेळेस मी ड्रोन्सवरतीच काम करायचो, डिफेन्स ड्रोन्सवरती. म्हणजे त्याला अनमॅन्ड एअर व्हेइकल्स असं पण म्हणतो. म्हणजे आताचे ड्रोन छोटे असतात. आम्ही मोठ्या ड्रोन्सवरती म्हणजे UAVsवरती काम करायचो. तर ते UAVs काय करतात, की एका बेस स्टेशनपासून निघतात आणि दुसऱ्या देशाच्या टेरिटरीमध्ये जातात. ते खूप उंचावर उडत असतात. ते असे रडारमध्ये येत नाही. आणि ते फोटो घेतात. पुन्हा तुमचे एखादं पर्टिक्युलर जागा दिसली, त्याला आम्ही वे पॉइंट म्हणतो किंवा टार्गेट पॉइंट म्हणतो. तिथं हिट करतात, परत येतात. असं होऊ शकतं, की सॅटेलाइटला कळलं, की एक ड्रोन इथं आलेला आहे. त्याला त्यांनी डिफेक्ट करू शकतात. त्याला त्याचे प्रोग्राम चेंज करू शकतात. त्यामुळे काय होतं, की ते सॅटेलाइट्सनी बेस स्टेशनबरोबर कम्युनिकेट करणं अपेक्षित नाहीये. पण ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात. मग जेव्हा आम्हाला असं दिसून आलं, की एखादा बॉट जर का डिफेक्ट झाला किंवा गायबच झाला, पडून गेला, तर उरलेले जे आहेत ते त्याचं काम करायला सुरुवात करतात.
शेवटी हे ॲज अ डिफेन्स मध्ये काम करणारी व्यक्ती किंवा एआयची व्यक्ती मी हे बघून घेणार की बाबा माझं काम पूर्ण झालं पाहिजे. पण मला तिथे जाऊन सर्व्हेलन्स करायचं आहे. मला टार्गेट हिट करायचं आणि मला परतायचं आहे. तर माझ्या दृष्टीने हे एथिकली आहे कारण की मला माझं संरक्षण करायचं आहे. त्यामुळं रोबोट हे जे आपण आता म्हटलात ना, तुम्ही जे 3 डेफिनेशन म्हटलात, हे कधी लागू आहे जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये रोबोट आहे. हे त्यावेळचे डेफिनेशन्स आहेत. आता डेफिनेशन्स इव्हॉल्व होतात. म्हणजे कंपनीमध्ये मी रोबोट आहे जो पेंटिंग करतोय. तो असं नाही व्हायला पाहिजे की तो एकदम फिरून त्यानं माणसाच्या अंगावरतीच काय करायला तोडायला, फोडायला लागला, कोणाला पकडायला लागला. हे अपेक्षित नाहीये. ते का त्यांनी त्यावेळी डेफिनेशन बनवलं होतं की त्यांना माहिती असेल. कारण मला त्यातला तेवढा अभ्यास नाही. पण त्यांना ही माहिती नक्कीच असेल की आज ना उद्या हे रोबोट्स माणसाला हर्ट करू शकतील. पण जेव्हा मी डिफेन्ससाठीच वापरायला करत असेल, तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं मी एवढं शिकलोय, की माणसाचे सगळे सद्गुण दुर्गुण येणार आहेत कधी ना कधी एआयमध्ये. माणूस म्हणला की दुसऱ्याला मारणं इथिकल आहे, तर बचाव करणंही एआय ethical पण म्हणेल की समोरच्याला मारणं इथिकल आहे. AI कॅनॉट बी बेटर दॅन द ह्युमन्स हू क्रिएटेड. हं. आणि आपल्यातलेच सर्व जे प्रोग्रॅमर्सचे तो तर बायसबद्दल तर तो भाग झालेलाच आहे, की हो. प्रोग्रॅमर्सचे जे बायस आहेत ते त्या सिस्टममध्ये उतरतात. त्या सिस्टम ते बायस मॅग्निफाय करते आणि त्यामुळे जे ऑलरेडी असलेले बायस आहेत ते रिइन्फोर्स होतात आणि अशा प्रकारे ते सर्व विशस सायकल चालू राहतं. यावर ऑलरेडी लोकांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. त्या गोष्टी तर दिसतातच आहेत. तुम्ही अगदी बरोबर म्हटलात. बायस आहेच. पण हे बायस सुद्धा बदलत राहतंय. म्हणजे हं. आपण कोबॉटिक्स एक सिस्टम ऐकली असेल. कोबॉटिक्स म्हणजे कोलॅबोरेटिव्ह बॉट्स. ते एकमेकांपासून शिकतात. ते सोशल रोबोट्स असतात. जसं मी लहान मुलांच्या एक रिसर्च केला होता, की लहान मुलं जशी एकमेकांपासून शिकतात. जसं अ, लहान मुलं तुम्ही बघितलं असेल 2-3 वर्षाची मुलं. मी त्याच्यावरती अगदी व्यवस्थित रिसर्च केला. मी त्याच्यावरती माझं पुस्तक वगैरे पण आहे. तर ते काय करतात, एक मुलं म्हणजे जी मुलं 1-1.5 वर्षाची मुलं धरून घ्या, त्यांचं फॉर्मल कम्युनिकेशन लँग्वेज नाही त्यांच्यामध्ये. पण स्टिल दे लर्न फ्रॉम वन अनदर थ्रू इंटरॅक्शन एंड कॉम्पिटिशन ह्या 2 गोष्टींमधून. मग त्यात काय होतं, की एकमेकांपासून शिकत जातात. त्याच्या अगदी लहान 1-1.5 वर्षाच्या मुलांच्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या भावना असतात. जसं की राग असतो, लोभ असतो, मत्सर सगळं असतं. पण त्यातून त्यांना बेस्टच करायचं असतं. मे बी पटकन पुढे जाऊन झाडाला टच करून यायचं आहे किंवा मला पळत जाऊन त्या कोणत्या झोपाळ्यावरती चढायचं आहे. मला फर्स्ट यायचं आहे. याच्यातून ही जी कॉम्पिटिशन तयार होतीये, ह्याच्यामधून त्यात बायस आलंच सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण तर मला पुढे जायचंय. मग दुसरा म्हणतो की नाही मलाही पुढे जायचंय. ह्याच्यातून सोसायटी ग्रो होत राहते. तसं एआय सिस्टम सुद्धा ह्याच्यातून इव्हॉल्व होत राहतील. बायस येतच राहतील. शेवटी त्याच्यातून आपल्याला ठरवायचं आहे की त्याला मी काय इनपुट्स देत राहीन. आणि आता तुम्ही बघितलत ना, आपल्या ChatGPT खूप स्वस्त झालंय. बऱ्याचदा तर फ्रीच मिळतंय. ते उगीच दिलेलं नाहीये. आपल्याकडच्या विचार त्यांना घ्यायचे. आपण इंडियन माणसं काय शिकतो? चायनीज माणसं काय शिकतात? काय बोलतात? कसं बोलतात? काय सर्च करतात? आता मी पुण्यात आहे. मी गेल्या 2 दिवसापासून काय केलं? काय सर्च केलं? उद्या मी गोव्यामध्ये पोहोचलो, तर मी तिथं येऊन काय करतो? या सगळ्याचं मॅपिंग होतं आणि त्याच्यातून त्यांची सिस्टम शिकते. तर याच्यातून बायस हा एक प्रकार अगदी बरोबर आहे, की तो येत राहणार, तो इव्हॉल्व होत राहणार. आपलं काम असं आहे, की त्याचा सदसद विवेकबुद्धीचा उपयोग करून घेणे आणि मी शेवटी ही सिच्युएशन येऊ शकते, की माणसाचं इव्होल्यूशन म्हणजे ब्रेनचं इव्होल्यूशनच कमी झालं कारण की क्रिटिकल थिंकिंग कमी झालं. कारण की मला काही वाटलं, की मी लगेच प्रॉम्प्ट देतो, उत्तर घेतो. प्रॉम्प्ट देतो, उत्तर घेतो. एक वेळ असं समजा अशी सिच्युएशन समजा 1 दिवस 1 तास जरी आली, की एआय बंदच पडलंय. तुमचं जीपीटी बंदच पडलंय. तुम्ही काय कराल? अशी सिच्युएशन यायला नको. बट इट मे हॅपन. लहान मुलांचा विषय निघाला म्हणून तुम्ही मूळ चाइल्ड सायकियाट्रिस्ट आहात. हे सगळं घेऊन येणारं मूल म्हणजे आता 5 वर्षाचं असेल, 7 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल, जे कदाचित ChatGPT वापरू लागलंय, फोन त्याच्या हाताचं एक्सटेन्शन झालंय. काय दिसतंय तुम्हाला? आत्ता काय बदल होतायत पूर्वीपेक्षा आणि कुठल्या दिशेनं जातायत? आता जे आपल्याला दिसतंय आणि त्यावरनं थोडं भविष्यात बघणंही आपल्याला शक्य आहे, की अगदी छोटी-छोटी मुलं हं. ज्यांच्या हातामध्ये करमणुकीसाठी स्क्रीन आलेला आहे, ते करमणुकीशिवाय राहू शकत नाहीये. हे हं. आपण ऑलरेडी बघतोय, की तुम्ही साधा तो फोन बाजूला सरकवला किंवा त्याची बॅटरी जरी संपली, तरी ते 1 वर्षाचं मूल सुद्धा तो फोन फेकतंय, फोडतंय किंवा चिडचिड करतंय, रडतं आहे, त्याच्याशिवाय जेवत नाहीये किंवा त्याशिवाय दुसऱ्या कशाशीच खेळत नाही. ही गोष्ट आपण ऑलरेडी बघतो आहोत. ह्याच्यावर लोकं लेख लिहित आहेत, पालक अशा पोरांना घेऊन क्लिनिकमध्ये येत आहेत. म्हणजे हे फ्युचर नाहीये. इट हे इस वर्तमान ऑलरेडी आहे. हिअर. आता आपण तिथे असा एक एजंट इंट्रोड्यूस करतो आहे, की जो कायम अवेलेबल आहे. कायमच माझा रामभक्त हनुमान असणार आहे आणि मी राम आहे.
की ज्याला थकवा नाही, ज्याला कंटाळा नाही, ज्याला राग नाही, जो मी सांगेल ते करायला तयार आहे आणि मला कुठेही तो थांबवणार नाही. आणि जेव्हा हे इंटरनेट ऑफ थिंग्सनी कनेक्ट होतं, तेव्हा तो माझ्या इच्छा सुद्धा पुरवणार आहे. तर अशा वातावरणामध्ये जर मी वाढत असेल, तर मग आई-वडिलांना फक्त नाही म्हणायचंच काम शिल्लक राहतं का? आणि नाही टॉलरेट करायची जर माझी कपॅसिटीच संपून गेलेली आहे लहानपणी, तर मी या सगळ्या होय वातावरणामध्येच जर वाढत राहिलो, तर माणूस माणसाशी पूर्णपणे डिस्कनेक्ट व्हावा लागेल. कारण जिथे-जिथे माणसाचं कनेक्शन आहे, तिथे-तिथे नाही आहे. हं. समोरच्या माणसाची निराशा केल्याशिवाय, त्याला कुठल्यातरी प्रकारे नाही म्हटल्याशिवाय, ते नातं टिकूच शकत नाही. कारण कुठलीच गरज ही अनलिमिटेड पूर्ण होत नाही. आणि जेव्हा ती पूर्ण व्हायला लागते, तेव्हा तुमची स्टिम्युलेशन लेव्हल त्याच्या पलीकडे जाते. बरोबर. हाही तितकाच अनुभव आहे आपला. त्याच्यामुळे कितीही मिसळीच्या गाड्या आल्या, तरी मिसळीची भूक अजून वाढतच जाते आणि त्याच्यात अजून नवीन काहीतरी लागतं. हा जो अनुभव आहे, तर हे कुठे पोहोचतंय? म्हणजे मघाचा जो मुद्दा होता, की हा जर तुमच्या फिजिओलॉजीचा भाग झाला, डेव्हलपमेंटचा भाग झाला, 60 वर्षाच्या माणसाने आयुष्यात पहिल्यांदा एआय वापरायला घेणं आणि 6 महिन्याच्या, 1 वर्षाच्या, 2 वर्षाच्या मुलांनी एआय वापरायला सुरुवात करणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक. हं. तर त्या प्रकारे तयार झालेलं मूल किंवा ती जी पिढी आहे, ती माणूस म्हणून एकमेकांशी कशी इंटरॅक्ट करणार आहे, हा खूप इंटरेस्टिंग विषय होईल. जे आपल्याला अजून 100% माहिती नाही. आपण फक्त एवढा अंदाज घेऊ शकतो, की ही जी फोन फोडणारी पोरं आहेत किंवा तमाशा करणारी पोरं आहेत, त्याच्या 100 पट जास्त हाच कार्यक्रम दिसायची शक्यता सर्वात जास्त आहे. ChatGPTला येऊन 3-4 वर्ष झाली. लहान मुलं बाजूला ठेवून, ज्या टीनेजर मुलांनी किंवा ज्या आदली मिलेनियल्स, झिलेनियल्स असं आजकाल म्हणतात त्या मुलांनी, जे हे सगळं वापरलेलं असेल, त्यांच्यात काय बदल दिसतायत ॲज अन ऑब्झर्व्हर? सो परीक्षांमध्ये हे ऑलरेडी दिसायला लागलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी लेखी परीक्षा घेणं बंदच करावं का काय? हा विचार करायला सुरुवात केलेली आहे. कारण तुम्ही जे असाइनमेंट सबमिट करता आहे त्या एआयनी, एल-एल-एम वापरून बनवलेल्या असाइनमेंट्स आहेत. तर मग तोंडी परीक्षा घेऊया. ह्याच्यावर अनेक संस्था आलेल्या आहेत. मुलांना काहीतरी करून दाखवायला सांगूया. इथपर्यंत लोकं पोहोचले, की माझ्यासमोर बस आणि हे गणित सोडवून दाखव. हे म्हणण्यापर्यंत लोकं आलेले आहेत. हेही दिसायला लागलेलं आहे, की जे लोकं एआय वापरून उत्तरं, पेपर्स लिहित आहेत, निबंध लिहित आहेत, यांची स्वतःची विचार क्षमता कमी होते आहे. हं. की 10 गोष्टी वाचायच्या, त्याच्यातला गोषवारा स्वतःच्या डोक्यात गोळा करायचा आणि त्यातून काहीतरी एक पानभर बनवायचं. ही जी एबिलिटी आहे, ही एबिलिटी तिथे संपतीये कारण ते तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड करून देतात. हा हं. जो भाग आहे म्हणजे जसं आपण पत्रकारितेबद्दल म्हणतो, की स्वतः 10 विषयाचा स्वतःचा आवाका असणं, 4 लोकांशी जाऊन बोलणं आणि त्यावर सद्य परिस्थितीवर अत्यंत बॅलन्स्ड एक आर्टिकल लिहिणं व्हर्सेस फक्त इंटरनेट सर्च करून त्यावर आर्टिकल लिहिणं, ही जी पत्रकारितेच्या डिटेरिओरेशनबद्दल नेहमी लोकं बोलले जातात, हे त्याच्या पुढच्या लेव्हलचं डिटेरिओरेशन. आणि हं. पुन्हा ह्याच्यात सर्वात मोठा धोका असा आहे, की तुम्ही जी एआय मॉडेल्स वापरता आहात, त्याच्या प्रोग्रामर्सचा जो बायस आहे, त्यापासून आता तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन नाही करू शकत. हं. कारण एवढा विचार करण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये नाहीये. हं. प्रत्येक क्षणाला जर क्रिटिकल थिंकिंग वापरावं लागलं, तर तो मेंदू थकून जाणार आहे. म्हणजे जो आता 12 तास काम करतो आहे, तो प्रोबॅबली 20 मिनिटात थकून जाईल, इतका त्याला जास्त विचार करावा लागेल. मग असा जो थकलेला मेंदू आहे, हा भावनाप्रधान होतो. कारण भावनांचं काम तुम्हाला या थकव्यापासून वाचवणं आहे आणि मग एका टोकाला ही बौद्धिक क्षमता कमी झालेली, पण भावनिक वापर वाढलेली माणसं, मुलं, या दृष्टीने आपण जाणार आहोत का? तर त्याचं उत्तर हो आहे, असं मला आत्ता दिसतंय. हं. म्हणजे अगदी स्वच्छ शब्दात सांगायचं, तर हे ऑलमोस्ट जनावराच्या दिशेने जाणारी गोष्ट. की गोठ्यातली जनावरं आहेत, ज्यांची खायची-प्यायची सोय आहे, कुंपण आहे, हवा मॅनेज केली जाते, पाणी मॅनेज केलं, सगळं केलं जातं आहे आणि तरी ते एकमेकांना शिंगांनी भुसकत बसतायत, मारामाऱ्या करत आहेत. कारण त्यांचा जो इव्होल्युशनरी बायस आहे, गरजा आहेत स्टिम्युलेशनच्या, त्या आता काही संपत नाही. काय वाटतं आनंद? नाही, मी पूर्णपणे सहमत आहे यांच्याशी. म्हणजे फार बरोबर बोललात. अगदी माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. अ, मागच्या सेमेस्टरची गोष्ट आहे, की माझ्या काही स्टुडंट्सना मी प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं होतं. आठवडाभर त्यांना दिलेलं होतं. छोटासाच टॉपिक होता. त्यात काहीही अमेझिंग नव्हतं. तर न भूतो न भविष्यती अशी 5च मुलं होती. पण इतकं सुंदर प्रेझेंटेशन त्यांनी बनवून आणलं होतं, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. म्हणजे तुम्ही जर का 2 तास 2 दिवस जरी बसलात ना, तरी ते तुम्हाला एवढं सुंदर ग्राफिक्स वगैरे टाकणं शक्य नाही. त्यांनी बनवून आणलं होतं.
आणि मुलगा वेल ड्रेस आहे आणि बोलतोय, प्रेझेंटेशन देतोय. मी म्हटलं, "1-2 मिनिट थांब रे, ते तू फिगर्स नीट समजावून सांग रे, येत नाही." तू जे ते वाक्य लिहिलंयस, की काय कॉम्बिनेटोरियल ऑप्टिमायझेशन, कॉम्बिनेटोरियलचा जरा अर्थ सांग रे, येत नाहीये. "तू कसं बनवलं?" "जीपीटीवरनं बनवलं." म्हणजे अ, ह्याचा एक खूप विचित्र किंवा एक वाईट अ, पडसाद नंतर उमटू शकतील मी तुम्हाला सांगतो. की मुलं अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन देतायत आणि प्रेझेंटेशन देताना सुंदरच बोलतात ती मुलं. म्हणजे तुम्ही इमॅजिन म्हणजे फारच भारी बोलतात. स्लाइड्स पण सुंदर असतात. आपण असं मेस्मराईज होऊन जाऊ. असं आणि त्यात व्हिडिओ असतात सुंदर-सुंदर, ॲनिमेशन्स असतात. त्या मुलाला मात्र काही येत नसतं. ओके. हा झाला मुलाचा पार्ट. इव्हॅल्युएटर जो बसलेला आहे, त्यानं जर का डोळे उघडे ठेवून त्या मुलाला व्यवस्थित असेस केलं नाही, तर ही मुलं पुढं जातील. ती पुढं बॉसेस बनतील. आणि हे जेव्हा आपल्या मुलांना जी आता आता जी अगदी शाळा कॉलेजमध्ये आहेत, यांचे इंटरव्ह्यू घ्यायला बसतील, तेव्हा काय हाल होतील, काय विचित्रपणा दिसून येईल तिथं. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यालाही माहीत नाही तो काय बोलतोय, उत्तर देणाऱ्यालाही माहीत नाही त्याला काय नॉलेज आहे. हा एक वेगळाच इश्यू होऊन बसेल आणि तुम्ही म्हटलं तसं की एक गोठ्यामधली जनावरांसारखी माणसं बसून जातील. नॉलेज कुठे आहे कुणालाच माहीत नाहीये आणि एकमेकाला मारायला लागतील. हो, म्हणजे मूव्हीमध्ये तो सुपरमॅन दिसतो आहे. पण स्वतःला त्याला स्वतःच्या 2 बॅगाही रिअल लाईफमध्ये उचलता हां, येत नाहीयेत. हां. पण तरी तिथे तो सुपरमॅन आहे. हो. हा जो भाग आहे त्यातला. त्याचंच एक रिझन आता आपण जे मगाशी अनऑफिशियली जे डिस्कस करत होतो तेव्हाचं आहे, की अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय. तर ह्याच्या मागे काय, की माझ्याकडे ग्राफिक्स पण दिसते. पूर्वी मी पुस्तकं वाचत रिसर्च पेपर्सबद्दल तुम्ही आता म्हटलात. मला एक कन्क्लुजन काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल अगदी साधं उदाहरण घेऊया त्याला आपण पत्रकारितेच्या बाजूचं, की एक कोणतरी नेता आहे. तो नेता कोथरूडमध्ये आला, काहीतरी उद्घाटन केलं, निघून गेला. ही बातमी आहे, की एअरपोर्टपासून इथं आले, हे केलं, निघून गेले. ही साधी एक ही फॅक्टच आहे. पण दुसरी पण एक फॅक्ट त्याला बघण्यासारखी काय आहे, की जर का मी क्रिटिकल थिंकिंग करत असेल तर, की ते एवढा मोठा नेता आहे, इथं आला आणि रस्त्यांची अवस्था नाही बघितली. हे काय आहे? फॅक्टच आहे ना. दुसरं काय, की आला इथं एवढा मोठा नेता आला. आम्ही त्यांना विचारलं, की प्रदूषणाचं काय? इथं एवढं धूळ आहे, टेम्परेचर वाढत चाललंय, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? ते बघतो म्हणाले निघून गेले. केलं काहीच नाही. फॅक्टच आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघणारं जो प्रकार आहे, म्हणजे या सगळ्याचं एक 10 वृत्तपत्रामधल्या, की जे प्रत्येक वृत्तपत्र हे थोडं बहुत बायसच असतं. हे सगळं मी समजून घेतलं आणि माझं स्वतःच एक थिंकिंग बनवलं, की काय झालं? हे बंद होत चाललंय. कारण की मी एकाच सॉफ्टवेअरला विचारतोय, जीपीटीला विचारतोय आणि ते मला उत्तर देतंय. मी एक्सेप्ट करतोय, सबमिट करतोय, मला मार्क्स मिळतात, मी पुढे जातो. हे इतकं क्रिटिकल आणि अवघड बनत चाललंय आणि तुम्हाला आणखीन एक अगदी सांगतो, की मुलांना आता मी समजावून जरी सांगितलं, की "अरे असं करायचं नाही." हे त्यांना समजतच नाहीये, की मी चुकीचं करतोय. ते म्हणतात, की "अरे मला आहे नाही. माझ्याकडे मिळतंय मला ह्याच्यातनं उत्तर. मग मी का करू? जर का आहेच तर मी का करू?" हा प्रश्न आहे. दुसरं अगदी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असे खूप असे अनुभव आले असतील. एका मोठ्या कंपनीच्या मध्ये मी एक लेक्चर द्यायला गेलो होतो. कंपनीचं नाव घेत नाही. कंपनी लेक्चर दिलं आणि तिथले मोठे-मोठे सीईओ होते आणि कोण इंजिनिअर्स होते. त्यांना मी एआय काय समजावून सांगितलं, त्याचे फायदे सांगितले, तोटे सांगितले, एथिक्स सांगितले. सगळं झाल्यानंतर मी त्यांना म्हणजे स्टेजवरूनच मी त्यांना सांगत होतो, की मुलांना जीपीटी वगैरे वापरायला देऊ नका. तेवढं तुम्हाला कंट्रोल करेल तेवढं कंट्रोल करा. हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यातलंच एक मे बी माझ्या वयाचाच एक व्यक्ती आला. मला म्हटला, की माझा मुलगा सर 6वीत आहे आणि तो सर काय असाइनमेंट दिलं, की 5 मिनिटांमध्ये उत्तर लिहितो आणि विषय संपवतो. म्हटलं, "मग बाकीच्या वेळेला काय करतो?" "तर त्याला बाकीचं काय करायचं ते करतो." अरे, पण मग याच्यातून तुम्ही जो गृहपाठ दिलेला आहे किंवा असाइनमेंट्स दिलेले आहेत, क्वेशन पेपर्स दिलेले आहेत, ह्याचा उद्देश साध्य होत नाहीये. त्यामुळे तो दुसरं काय करतो आपल्याला माहीत नाही. पण शाळेतनं जे ज्ञान म्हणजे देणं अपेक्षित आहे आणि त्यातला रिएक्ट करून शिकणं अपेक्षित आहे, हे कुठेतरी स्क्वीज होत चाललंय किंवा मे बी शून्याकडे चाललेलो आहोत. हा प्रश्न निर्माण झाला. हा आय थिंक हा प्रश्न फिजिकल लेव्हलला आपण ऑलरेडी गेले 50 वर्ष बघतो आहे. जसा माणसाचा अंतराळ प्रवास चालू झालेला आहे, तेव्हा आपल्या लक्षात आलंय की जितका वेळ ते तिथे राहतात, तितकं त्यांच्या हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं आणि त्यांच्या मसल्सची ताकद कमी होते. कारण तिथे ग्रॅव्हिटी नाही. त्यामुळे तुम्ही तिथं 500 किलोचं वजन सुद्धा एका बोटाने उचलू शकता आहे, कारण ते तिथे शून्य वजनाची गोष्ट. त्यामुळे जर ग्रॅव्हिटी नाही, जर मसल्सना काम करावं लागत नाही, तर बोन्सना कॅल्शियमची गरज नाही. त्याच्यामुळे ते कॅल्शियम सोडून द्यायला सुरुवात करतात. आणि मग ते जेव्हा पृथ्वीवर परत यायला लागले, तेव्हा त्यांना वेगळे-वेगळे फ्रॅक्चर्स आणि आजार होतील का काय ही काळजी वाटायला लागली. त्यामुळे तिथे त्यांना स्प्रिंग्स देऊन व्यायाम करायला लावला.
कारण तिथं वजनं उचलायचा व्यायाम करून उपयोग नाही, कारण जिथं वजनच नाही तिथे 1000 किलो उचलले तरी फरक पडत नाही. तर त्यांना स्प्रिंग्ज वापरून व्यायाम करायला लावतात. का? तर त्यांची आहे ती सिस्टम डिटेरिओरेट होऊ नये म्हणून. आणि तरीही हे सगळं करूनही जेव्हा ते पृथ्वीवर येतात, आता तर 6-6 महिने, 8-8 महिने तिथे राहतात, कधी-कधी अडकतात सुद्धा. तर त्यांना रिबिल्डिंगचा एक पूर्ण प्रोग्राम बनवून द्यावा लागतो. नाहीतर ते पृथ्वीवरची नॉर्मल ग्रॅव्हिटी सहन करू शकत नाही. हे जे आपण अंतराळवीरांच्या बाबतीत बघतो आहोत, हे आपल्या मेंदूच्या भावनांच्या आणि डे टू डे फंक्शनिंगच्या स्किल्सच्या बाबतीत होत आहे. सर्वात मोठा जो धोका आहे, की बरेचदा असं म्हणतात, की एआय ट्रेन केलेला रोबोट आहे, एआय वापरणारा आहे, इंटरॅक्टिव्ह आहे. इतकी म्हातारी माणसं आहेत पुण्यामध्ये, एकटी राहतात, मग त्यांना कंपॅनियन नसतात, लोनलीनेसचे डिप्रेशन येतात. तर त्यांना हा कंपॅनियन म्हणून चांगला नाही का? तर ते उत्तर खूप गोड वाटतं, की हो, हो, बरं आहे. म्हणजे मग त्या म्हाताऱ्या माणसाला एकट्याला राहावं लागणार नाही, त्याच्याशी बोलायला, सगळं काम करायला माणूस आहे. ह्याच एक्सटेन्शननी मला हॉस्पिटलमध्ये कामाच्या जागी सहकारी असाच एआय रोबोट येऊ शकतो. माझ्या मुलाला सांभाळायला एआय दाई येऊ शकते. ते या सर्व गोष्टी करू शकतात. ह्याच्यात माझे सोशल स्किल्स संपतात. कारण नॉर्मल माणूस जेव्हा दाई म्हणून येतो, तेव्हा तो ज्या प्रकारे वागतो, जे स्खलनशीलता, स्वतःचे लिमिटेशन्स घेऊन येतो, त्याच्यात तर माझे सोशल स्किल्स सुधारतात. रोबोटिक दाई जी आहे, ती माझ्या फक्त होला हो म्हणणार आहे, प्रत्येक गरज पूर्णच करणार आहे. आणि जर ती अशी प्रोग्राम करून ठेवली असेल, की दिवसातनं 3च बिस्किटं द्यायची, तर मी जेव्हा चौथ्यांदा मागेल, तेव्हा ती त्या प्रोग्राम केलेल्या पद्धतीने फक्त नाही म्हणत राहणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन काही करणार नाही. इथे माझं सोशल स्किल्स संपलंय. मग मी त्या रोबोटला लाथ मारणार आहे का? आणि मी जर लाथ मारली आणि जर ऑलरेडी आपण रोबोटिक्सचा 3रा लॉ क्रॉस करून टाकलेला आहे, तर मग ती मला उलटी लाथ मारणार आहे का? ह्याचं काय होणार? हे जे सर्व प्रश्न इथे निर्माण होत आहेत, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे, की आपण जे निगेटिव्ह अनुभव आहेत, त्रासदायक अनुभव आहेत, म्हणून एआयच्या मदतीने ते एलिमिनेट करायचा प्रयत्न करतो आहे, ही ग्रॅव्हिटी आहे. हं. आपण ही जर ग्रॅव्हिटी एलिमिनेट करणार असू, तर आपलं जे पूर्ण इव्होल्यूशन आहे, हे त्या ग्रॅव्हिटीसाठी झालेलं आहे. ती ग्रॅव्हिटी गृहीत धरून झालेलं आहे, त्या ग्रॅव्हिटीमुळे झालेलं आहे. तर जर ती ग्रॅव्हिटी निघून गेली, तर आपलं काय होतं? हा त्यातला खूप महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो. तुम्ही अनुकूल सिनेमा बघितलाय का? सत्यजित रेची ती स्टोरी आहे. त्यांनी 80च्या दशकात लिहिलेली आहे. पण त्याच्यावरती सिनेमा आत्ता आलाय. एक अर्ध्या तासाचा सिनेमा आहे. कधी असेल तर नक्की बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे, की तुम्ही रोबोटला काहीतरी त्याच्याकडे एक रोबोट असतो. एक माणूस असतो, त्याची नोकरी गेलेली असते. मग त्याला मदत करायला म्हणून तो किंवा कंपेनियन म्हणून तो रोबोट येतो. तो रोबोटला तो काम नसेल तेव्हा तो भगवद्गीता त्याला वाचायला देतो. रोबोट वाचत राहतो. रोबोटला कळतं, की स्वसंरक्षणासाठी जे करता येईल ते सगळं केलं पाहिजे. आणि त्या जो मालक असतो, त्या मालकावरती कोणीतरी हल्ला करायला येतो. तर तो रोबोट त्याला मारून टाकतो. आणि तो सांगतो, की भगवद्गीतेतच तर लिहिलेलं आहे, की मालकाचं संरक्षण करणं माझं काम आहे, मी केलं. ऑर्डर त्यांना दिलेली नव्हती, पण त्यानं काम केलं. तर आता हे अगदी एक्स्ट्रीम असं म्हणू पण आपण, ही पण स्वप्रेरणा झाली ना, हां, आपण एआय त्या दिशेने नेतोय. म्हणजे चाललंच आहे, खरी चाललंच आहे. एआय हे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ हो. शकते. आणि काय झालंय, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट हे त्याकडं पळतायत. म्हणजे त्यांना तो रोबोट मानवासारखाच बनवायचा आहे. हे चाललंय. हे काम तिकडं चाललंय. म्हणजे पुन्हा आपण एथिक्सकडेच यायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती जसं मागच्या म्हणजे 2025 मध्येच आपण आणि म्हणजे भारत आणि फ्रान्सनी एथिक्सवरती कॉन्फरन्स घेतली पॅरिसमध्ये. आता पुढच्या वर्षी आपल्याकडे आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या एथिक्सवरती फार भर देणं गरजेचं आहे. अदरवाईज फ्रॉम नोवेअर कुठून तरी एक तो जर पॉपअप होईल आणि त्याला हँडल करणं आपल्यासाठी अवघड जाईल. तर तुम्ही आणि म्हटलं तिथेही बरोबर. पुन्हा डेव्हिल्स ॲडव्होकेट आहेतच ना, हो. की जर भारत किंवा अशा प्रकारच्या लोकशाह्या एकत्र येऊन स्वतःवर एथिक्सचं बंधन घालून घेणार असतील, तर जे लोकशाही नसलेले देश आहेत, म्हणजे उदाहरणार्थ चायना आहे, नॉर्थ कोरिया आहे, त्यांनी जर या एथिक्सनी न वागणारे रोबोट किंवा सिस्टम बनवायच्या ठरवल्या, तर हे सहज तुम्हाला कॅप्चर करू शकणार, कारण तुम्ही स्वतःचे हात बांधून ठेवलेले आहेत. मग आता परत इथे सिक्युरिटी का एथिक्स? हा विषय म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत, जे नेहमी शतकानुशतकं समोर राहिलेले आहेत, ते पुन्हा एकदा एआयच्या निमित्ताने अकराळ-विकराळ स्वरूप धारण करून पुन्हा एकदा समोर उभे राहतात. जेव्हा क्षितिजनं मला 2017ला ती स्टोरी सांगितलेली उत्तरची, तेव्हा हे काही फार साय-फाय वाटतंय अशी पहिली रिएक्शन होती. 25च्या डिसेंबरला सिनेमा आला तेव्हा अरे हे तर आता खरंच इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट आहे असं वाटणं इतपत 8 वर्षात झालं. आपण हे जे काही बोललो आत्ता गेल्या 10 मिनिटात, ते भयावह, चिंताजनक सगळंच आहे.
हे कितपत सायफाय राहील का खरंच रियालिटीत येईल? तुमचं आकलन काय? सायबरनेटिक हा जेव्हा शब्द येतो, जसं तो तुम्ही साय-फायबद्दल म्हटलात म्हणून म्हटलं, की तुम्ही तो अर्नॉल्डचा मूव्ही बघितला असेल टर्मिनेटर. तर त्यावेळी ती पहिली संकल्पना आली सायबरनेटिक म्हणून, की एक मशीन आहे, ते प्रोटेक्शनसाठी आलंय, पण ते भावना पण शिकतंय. आता ही संकल्पना आपण तुमच्या बोलण्यात मगाशी आलं होतं, की जेव्हा आपली प्रोसेसिंग पॉवर आपल्या कॉम्प्युटरची किंवा आपल्या जी-पी-यूची किंवा अगदी त्यात जो उत्तरमध्ये जो छोटासा रोबोट दाखवलाय, त्याची प्रोसेसिंग पॉवर जेव्हा फास्ट होईल, स्ट्राँग होईल, तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य होईल. आता असं आहे, की ते खूप लिमिटेड आहे. त्याची आई दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते रोबोटमध्ये त्याची आई आहे. काही लिमिटेड हेल्प करते. सगळ्यांना नाही हेल्प करू शकत. लिमिटेडच करते. पण जेव्हा ती प्रोसेसिंग पॉवर लोकल व्हायला लागेल, ज्याला आपण आता क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. एज कम्प्युटिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे, की क्लाउड कम्प्युटिंगमध्ये तुमचं Amazon वेब सर्व्हिसेस घ्या वगैरे, वगैरे. तर आता कसं झालं, की माझं घड्याळ झालं, सेलफोन झाला, माझं फॅन झाले, माझ्या घरचं हीटिंग सिस्टम झाली. जसे स्मार्ट होम्स येतील तसं तो डेटा प्रोसेसिंगसाठी मला क्लाउडला पाठवावा लागेल. पण असे सगळे स्मार्ट होम्स व्हायला लागल्यानंतर त्या क्लाउडवरती गर्दी वाढायला लागेल. म्हणजे काय ट्रॅफिक वाढायला लागेल, प्रोसेसिंगची हीट वाढायला लागेल, बरेच प्रॉब्लेम्स होतील. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय सुरू केलं होतं, की एका कंपनीमध्ये एक क्लाउड बनवायचा. त्याला एज कम्प्युटिंग म्हणतो आपण. नंतर हळू-हळू ती डिपार्टमेंटमध्ये येईल. नंतर तुमच्या डेस्कसाठी येईल. हे जेव्हा स्वस्त व्हायला लागेल, तेव्हा ह्या गोष्टी ॲक्चुअली कृतीत उतरायला लागतील. म्हणजे शेवटी कसं असतं, की एक गाडी आहे. गाडी पूर्वी म्हणजे अगदी 100 वर्षापूर्वी जेव्हा गाडी आली, तेव्हा ते खूप अतिश्रीमंतांचं होतं. आता तुम्ही कुठल्याही माणसाकडे जा, चारचाकी आहेच. मग त्याच्यातून त्याचे दुष्परिणाम पण दिसायला लागले. म्हणजे गाडी ही एकेकाळी स्टीम इंजिनवर चालणारे एक मशीन होतं. ते आता इंजिन झालेलं आहे आणि आता त्याच्यावरनं तुमचं आता स्मार्ट व्हेइकल्स, इंटेलिजंट व्हेइकल्स बरंच काय-काय त्याच्यात आलंय. तर हे जे कन्सेप्च्युअल जो प्रकार आहे, हा तेव्हा येईल जेव्हा म्हणजे अगदी रोजच्या वापरात येईल, जेव्हा त्याचं प्रोसेसिंग स्वस्त होईल. आता तुम्ही त्याच्यामध्ये अगदी त्या सिनेमावरनं पण गेलो तर त्याच्यामध्ये त्याला व्हील्स दाखवले. तर हे हार्डवेअर जे प्रकार असतो, हे हार्डवेअर तुम्ही सिम्युलेशन वर्ल्डमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एआय डेव्हलप करू शकाल. पण ॲक्चुअली त्याला जेव्हा त्या रोबोटला वळायची वेळ येईल, तेव्हा त्याला एक टर्निंग रेडियस असते. त्याचा मेंटेनन्स असतो. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करू आपण, तेव्हा म्हणजे तुमचे ट्रायबॉलॉजी घ्या, तुमचं एआय घ्या, तुमचं कम्प्युटिंग घ्या, तुमचे सेल्फ मेंटेनन्स घ्या, सेल्फ ऑर्गनायझेशन घ्या, या सगळ्या गोष्टी जेव्हा सोप्या व्हायला लागतात, स्वस्त व्हायला लागतात, तेव्हा घरोघरी या गोष्टी दिसतात. होणार का नाही होणार? होणार, होणार. तुम्हाला काय वाटतं? तर मला असं वाटतं, की भविष्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा एक तिथे आधी कॅव्हिएट घेणं गरजेचं आहे, की भविष्य जितकं दूरचं, तितकी आपली भविष्य ॲक्युरेटली सांगायची एबिलिटी ही शून्याच्या जवळ पोहोचते. म्हणजे हं. साधं उदाहरण, की आता 12:15 वाजले. 1 वाजता इथे पाऊस पडेल का? असं जर मी मेटेओरॉलॉजिकल डिपार्टमेंटला विचारलं, तर ते मला जवळ-जवळ 100% ॲक्युरसीने त्याचं उत्तर देऊ शकतील. अजून 1 आठवड्याने दुपारी 1 वाजता म्हणजे पुढच्या बुधवारी दुपारी 1 वाजता इथे पाऊस पडेल का? असा प्रश्न विचारला तर त्यांची ॲक्युरसी कमी होईल. मी जर त्यांना विचारलं, की 17 डिसेंबर 2027 ला दुपारी 1 वाजता थिंक बँकच्या स्टुडिओच्या जागी पाऊस पडेल का? तर ती ॲक्युरसी जवळ-जवळ शून्याला आलेली असेल. त्यामुळे इमिजिएट फ्युचरचं प्रिडिक्शन आपण आत्ता करू शकतो आणि ते जसं इव्हॉल्व होत जाईल तसतशी आपली प्रिडिक्शनची एबिलिटी कमी होत जाते. हं. ही एक बेसिक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की मला अजून 4 तासांनी भूक लागेल का हे मी सांगू शकतो. पण उद्या दुपारी 4 वाजता मला भूक लागलेली असेल का? हे मला नाही सांगता येणार कारण मध्ये घडलेल्या गोष्टींवर ती भूक ठरणार आहे. इमिजिएट फ्युचरमध्ये म्हणजे जर पुढच्या 5 ते 10 वर्षांचा विचार करायचा म्हटला, तर मला असं वाटतं की जी कंटाळवाणी कामं आहेत, जी कामं करायला लोकं थकता आहेत आणि ज्या कामांमध्ये धोका जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला निश्चित या सर्व टेक्नॉलॉजीची मदत मिळणार आहे. हं. त्या प्रकारे रिकामा झालेला जो वेळ आहे, त्याचं आपण काय करणार आहोत, हं. यावर तो पुढचा भाग ठरतो. हं. म्हणजे मला आठवतं, की रॉंग मॅन इन वर्कर्स पॅराडाईज म्हणून एक शाळेमध्ये असताना आम्हाला धडा होता, की तिथे सगळे लोकं वर्कर्स पॅराडाईज होता तो. काम करणाऱ्या लोकांचा स्वर्ग होता, की जिथे सगळ्यांना करायला भयंकर प्रचंड काम होतं. आणि मग तिथे त्यांनी काहीतरी आयडिया केली आणि तुम्ही कशाला तिथून पाणी आणताय? हा पाईप लावला तर पाणी लगेच इथे येऊन पडतंय बघा. असं म्हटल्यावर लोकांना प्रश्न पडला, की मग जे दिवसभर आम्ही पाणी आणण्यात वेळ घालवत होतो, तो दिवस अख्खा मोकळा झाला. आता या वेळेचं आम्ही काय करू? आणि मग त्याचं लोकांनी काय वेगळं-वेगळं केलं ह्याच्याबद्दल ती गोष्ट होती, की काही लोकं ॲक्चुअली पेंटर झाले आणि काही लोकं दगडावरच डोकं आपटत बसले कारण त्यांना दुसरं काही सुचेना. तर हे कदाचित 10 वर्षानंतर दिसायला सुरुवात होईल. तेव्हाचं तेव्हा बघूच.
2 प्रश्न आहेत. सुरुवात तुमच्यापासून करतो, तुम्ही ॲड ऑन करू शकता. आम्ही यावर्षी जो दिवाळी अंक काढला त्याच्यात एक विषय घेतलेला. रिकाम्या मेंदूचं काय करायचं? रिकाम्या वेळेचं काहीतरी करता येईल. पण तुम्ही जे काही बोलताय त्यातनं माझ्या मेंदूची कित्येक कामं मी आउटसोर्स करतोय. शेपूट गेली, शेपटीचा उपयोग उरला नाही. मेंदूतल्या जर का मला एनालिटिकल स्किलचा अजून जे काही पॅरामीटर्स आहेत सो कॉल्ड जे न्यूरोलॉजीत शिकता, तुम्ही सायकियाट्रीमध्ये शिकता, याचा उपयोगच नाही राहिला, तर जो माझा रिकामा मेंदू होईल, त्याचं काय करायचं? आता मी एक एक इव्होल्यूशनच्या पासून मी येतो. हत्ती काही कुठल्या गोष्टी बनवू शकतो का? मे बी नाही बनवू शकत. कारण ही कॅनॉट होल्ड एनिथिंग. तो कुठल्या गोष्टी हातानं बघू म्हणजे धरू शकत नाही, तोडू शकत नाही, म्हणजे जोडू शकत नाही. पण आपल्याला आपल्या हात आणि डोकं म्हणजे मेंदू यांची एक साथ मिळालेली आहे. सो जेव्हा मला रिकामा वेळ मिळेल, आता कसं झालंय हे काइंड ऑफ डिस्रप्शन आहे. त्यातनं कुणालाच नक्की कळत नाही आपण काय करायचंय. पण आपला मेंदू मला नाही वाटत फार काळ रिकामा राहू शकतो. हां, इट मे बी डेव्हिल्स होम असंही होऊ शकतं. पण काहीतरी आपल्याला करावं लागेल. काहीतरी आणि तो रिकामा मेंदू काहीतरी नवीनच करायला लागेल. ज्याचा ऑफकोर्स उपयोग राहील हा एक वेगळा मुद्दा आहे. मे बी दॅट कुड बी अनदर डिसरप्शन. पण क्रिएटिव्हिटी ही मानवाचा गुणधर्मच आहे. तर ते तो करत राहील. तो ते थांबण्यातला नाही. मोकळा वेळ मिळाला शेवटी कसं आहे, की तो किती YouTube व्हिडिओ बघत बसेल, किती त्याला ते सांगत बसेल. पण शेवटी त्याला जेव्हा ही भ्रांत निर्माण होईल, की आता मी काय करायचंय? शेवटी मला पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आता शेवटी कसं आहे, हा सगळा जो बिझनेस आहे ना, हा कॅपिटलिझमवरती चालतो. हे तुम्हाला जो डेटा पुश केला जातोय, तुम्हाला सगळं फ्री दिलं जातंय. फ्री काही नसते जगामध्ये. त्यातून काहीतरी मागच्या दारानं काहीतरी घेतलेलं असतंय आणि परत तुमच्याच ताटात वाढलेलं असतंय वेगळ्या पद्धतीने. तर याच्यासाठी मला वाटतं, की आपण स्वतःहून तो लोकांना काही सांगण्यात पॉइंट नाहीये. शेवटी हा एक्सपिरियन्स घेण्यासारखाच भाग आहे. मोकळं डोकं आहे. नवीन-नवीन काहीतरी बनवतील. त्यातनं पुन्हा एक नवीन जग निर्माण व्हायचा प्रयत्न होईल. पुन्हा ते डिस्ट्रॉय होईल. पुन्हा ते असं हे होतच राहील. पण मोकळा मेंदू हा मला वाटतं, की फार काळ टिकण्यातला नाही. हां, नवीन-नवीन काहीतरी बनत जाईल त्यात. तर काय मेंदूचं माणसामधलं जे मुख्य कार्य आहे, ते म्हणजे बाकी काम करणं, सुरक्षितता हे तर सगळं आहेच ते जनावरांमध्येही आहे. नाती बनवणं आणि नात्यांमध्ये जगणं, नात्याच्या मॅट्रिक्समध्ये जगणं, हे मेंदूचं माणसामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे. हं. आणि मला असं वाटतं, की बाकीची जेव्हा कामं थांबतात, तेव्हा मेंदू त्याची पूर्ण ताकद ही नात्यांवर लावणार आहे. बरं. आणि मला असं वाटतं, की त्याच्यात एक 2-3 गट लोकांचे पडू शकतील. एक गट असा असेल, हे मी एक्स्ट्रीम कॅरिकेचर्ड लेव्हलला बोलतोय, की एक गट असा असेल, की ज्याला मानवी इंटरॅक्शन, मानवी नात्यांमधला इंटरेस्ट संपलेला आहे, ते त्याला नकोसे आहेत. त्याला पूर्णपणे होय सुख देणारे आणि त्याची जी काही कम्फर्टेबल अवस्था आहे, ती सतत चढत्या भाजणीने मेंटेन करणारे यंत्र आणि त्याच्याबरोबरचं इंटरॅक्शन ह्याच्यामध्ये ते सुखी राहतील. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या रस्त्याने जातील. दुसऱ्या टोकाला जशी आता व्हेगन लोकं आहेत, तशी की आम्हाला हे काहीच नको, आम्ही फक्त हे साधं जीवन जगणार किंवा एमिश लोकं आहेत, की जी या सर्व त्यांनी मेकॅनायझेशनला सुद्धा नाही म्हटलेलं आहे. कॉम्प्युटर तर खूप लांबची. तर तशी काही फक्त माणसाच्या नात्यावर जगणारी लोकं राहतील. आणि बरीचशी लोकं ही या 2 मध्ये फ्लक्च्युएट होत राहतील. म्हणजे जसं आपण सध्या बिंज ईटिंगचा प्रॉब्लेम बघतो, की काही दिवस उपास करायचा आणि नंतर एकदम किलोभर आईस्क्रीम खायचा. तशा प्रकारे माणसं मेजॉरिटी त्याच्यात फ्लक्च्युएट होत राहतील. इकडे जाणारे त्यांना नेणारेही बाबा असतील आणि तिकडे नेणारेही बाबा असतील. असं मला वाटतंय, की परत एकदा जी लोकं स्वतःच्या डोक्याने विचार करता आहेत आणि सिस्टमच्या बाहेर जाऊन सिस्टमकडे बघायचा प्रयत्न करता आहेत, ते स्वतःचा प्रचंड मोठा फायदा करून घेणार आहेत. कारण त्यांना फक्त एक बायस्ड बॉट लिहिणं एवढंच काम शिल्लक राहतं आहे तुमच्या डोक्याचा ताबा घ्यायला. जर तुम्हाला एक ॲड ऑन प्रश्न असा आहे शेवटच्या प्रश्नाआधीचा, की कमी होत जाणारी मानवी मेंदूची क्षमता. फटीग लगेच येतो. स्क्रीनचा फटीग येतो, विचार करायचा येतो. आता हे आपण इतकं बोललोय, अरे किती कॉम्प्लेक्स बोललोय म्हणूनही फटीग माझ्यासह प्रेक्षकांच्यातले काही जणांना वाटू शकतं, की अरे हे काय आहे? आपल्याला फटीग येण्याचं प्रमाण वाढत चाललंय. सगळ्यांना मेंदूचं आणि दुसऱ्या बाजूला ह्याच क्षमतांची ताकद तंत्रज्ञानाची वाढत चालली. तुमची प्रोसेसिंग पॉवर दुप्पट, चौपट, मूर्स लॉनं वाढते. आपली क्षमता कमी होणं आणि यंत्राची क्षमता तेच करायची वेगानं वाढणं, या विरोधाभासाचं काय होणार? हा थोडासा चिंतेचा विषय आहे. पण
जसं तुम्ही माझं उदाहरण घ्या किंवा माझ्या काही कलीग्सचं उदाहरण घ्या, माझ्या काही विद्यार्थ्यांचं उदाहरण. मी त्यांना इन्सिस्टच करतो आहे, की तुम्ही एआयचे अल्गोरिथम्स डेव्हलप करा, पण ते लोकांच्या फायद्यासाठीचे असावेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीचे असावेत. जसं की आता ट्रॅफिक पोलिसला त्या प्रदूषणामध्ये किंवा रस्त्यामध्ये उभा राहू न देता, ट्रॅफिक सिग्नल त्याचे काम करतील. अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याचा उपयोग होईल. जेव्हा वाचनाची वेळ येते किंवा क्रिटिकल थिंकिंगची वेळ येते, एखादी सिच्युएशन किंवा एखादा प्रॉब्लेम समजून घेण्याची वेळ येते. ती जीपीटीला तो प्रॉब्लेम देऊन त्याच्याकडून सिम्प्लिफाईड वेनं समजून घ्यायच्या ऐवजी तुम्ही जसं मगाशी म्हटलात, की चौफेर वाचन पण झालं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीनं एकच कन्सेप्ट वाचता आला पाहिजे. जसं की आता एखादं कन्सेप्ट आपण धरूया, की ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन कन्सेप्ट हा तुमच्या पुस्तकामध्ये तोच कन्सेप्ट लिहिलेला असेल, पण यांच्या पुस्तकामध्ये पण तोच लिहिला असेल, पण तुम्ही दोघं त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघता आहात. अजून 10 लोकांनी तोच कन्सेप्ट 10 पद्धतीने लिहिलेला आहे, एकच कन्सेप्ट. पण जो वाचक आहे, त्यांना जर का हे 10 गोष्टी वाचल्या, तर ही इज द मोस्ट बेनिफिशियल बेनिफिशियरी आहे त्याच्यामधला. कारण की त्याला वेगवेगळे पैलू कळलेले आहेत. तर त्या बाजूला आपण स्वतःहून डोळे उघडे ठेवूनच गेलं पाहिजे. एआयचा वापर हा सदसद विवेकबुद्धीनी आणि जिथं गरज आहे तिथंच झाला पाहिजे. अगदी मी तुम्हाला उदाहरण देतो, की आपला 2011 मध्ये जपानमध्ये अ, भूकंप झाला. त्याच्यानंतर सुनामी आली आणि त्यांचं जे फुकुशिमा पॉवर प्लांट आहे ते उद्ध्वस्त झालं. भूकंपामुळे सुनामी आत नाही आली, म्हणजे पाणी आत नाही आलं, पण ते आतलं उद्ध्वस्त झालं. तिथे एवढं रेडिएशन तिथं निर्माण झालं होतं, की तिथं मानवाला आतमध्ये जाणंच शक्य नव्हतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी 3 रोबोट्स यूएसमधून मागवले होते, की जे रिमोट ऑपरेटेड होते. ते आत जायचे, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि बघायचे, की कुठलं मशीन चालू आहे, कुणी जिवंत आहे का, कुठल्या लोकेशनला आहे, हे सगळं ते बघायचे. हे मला हे त्यावेळी मी तिथं सिंगापूरमध्ये होतो. जेव्हा मी भारतात परत आलो, तेव्हा मी एक ऑटोनॉमस रोबोटची सिस्टम बनवली, की जे अगदी छोट्या तुमच्या हातावर असणारे रोबोट्स असतात, की त्यांना तुम्ही आतमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या एस्टॅब्लिशमध्ये आतमध्ये सोडून द्या. ते आतमध्ये जातात, फोटो घेतात, व्हिडिओ काढतात, इन्फॉर्मेशन पटकन सांगतात. परफेक्ट लोकेशन सांगतात, की कुठल्या बाजूला कुणी व्यक्ती आहे किंवा कुठल्या बाजूला रेडिएशन कमी आहे, जास्त आहे सगळी माहिती देऊन ते बाहेर येतात. आता हे माझा पूर्वीचा प्रयोग होता. आता लोकांनी त्याच्यामध्ये ड्रोन्स आणलेले आहेत. कारण की माझे व्हेइकल्स हे म्हणजे जमिनीवर चालणारे होते. त्याला लिमिटेशन्स होते. आता नवीन आलेले आहेत. अशासाठी हे जे कोलॅबोरेटिव्ह इंटेलिजन्स आहे, ह्याचा उपयोग झाला पाहिजे. याच्यातून काय होईल, की मला क्रिटिकल थिंकिंग किंवा मला कळेल, की हा प्रॉब्लेम इम्पोर्टंट आहे. ना की मी जीपीटीला विचारणे, की कुठला प्रॉब्लेम इम्पोर्टंट आहे. हा प्रॉब्लेम इम्पोर्टंट आहे, तो मी सॉल्व्ह केला पाहिजे. ह्याच्यासाठी एआयचा उपयोग होण्यासाठी हा जो क्रिटिकल थिंकिंग पार्ट आहे ना, ह्याच्यातून मानवानं अजूनही आता ही चर्चा आपण करतो आहोत. कारण की या चर्चेची तेवढी गरज आहे. असं नाहीये, की जस्ट मला 1 तास घालवायचा, 2 तास घालवायचे म्हणून मी करतो असं नाहीये. तर याच्यातून माझं असं म्हणणं आहे, की प्रेक्षकांनी याच्यातून हा बोध घ्यावा, की जीपीटीचा वापर करा. जिथं शक्य असेल म्हणजे जिथं अगदी तुम्हाला शक्यच असेल तिथंच करा. पण क्रिटिकल थिंकिंग जाऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यातली मजा निघून जाईल. तर तुम्ही सांगितलं तर शेवटचा प्रश्न आता तुम्हाला, की तर म्हणतात की क्रिटिकल थिंकिंग करा, मजा अदरवाईज निघून जाईल. आत्ताचे आलंय आता एआय हे इतकं नसलं तरी ChatGPT प्रत्येकजण वापरतो, Gemini वापरतो. एआय सह जगताना पाल्यांनी किंवा भाऊ-बहिणीनं, मित्र-मैत्रिणी आणि स्वतः काय रूल्स पाळावेत, काय पाळू नयेत ॲज अ सायकियाट्रिस्ट तुम्ही काय सांगाल? तिथे पुन्हा आपल्याला अंतराळवीर आणि स्प्रिंग्स हेच उदाहरण वापरावं लागणार आहे, हं, की जे सध्या आपण स्क्रीन टाईमच्या बाबतीत करतो आहोत, तेच हं, आपल्याला एआयच्या बाबतीत एआयच्या वापराबद्दल करावं लागणार आहे. हं. की आयुष्यातल्या काही टास्क, आयुष्यातला काही वेळ, दिवसाचा काही वेळ, हे आपल्याला एआय फ्री ठेवावे लागणार आहे. कारण जर ती स्पेसच, त्याला आपण ह्युमन स्पेस म्हणूया. ती जर ह्युमन स्पेस आपण होल्ड करू शकलो, ती जर क्रिएट करू शकलो आणि ती जर प्रोटेक्ट आणि गार्ड करू शकलो, तरच ह्युमॅनिटी शिल्लक राहणार. हं. जर प्रत्येक ठिकाणी आपण ह्या यांत्रिकपणा किंवा आता त्याला आपण एआय म्हणतो आहोत, या गोष्टी जर घुसू दिल्या, तर माणूस म्हणून जगण्याची स्पेस शिल्लक राहणार. हं. तर आपलं नेक्स्ट चॅलेंज असं राहील ह्युमॅनिटी म्हणून, की या स्पेसेस कशा क्रिएट करायच्या, या कशा मेंटेन करायच्या आणि त्याच्यातनं येणारी जी सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ती पुन्हा या एआयच्या जगामध्ये कशी नेऊन सोडायची. तर हे असे आयलंड्स ऑफ ह्युमॅनिटी रोजच्या दिवसामध्ये कसे क्रिएट करायचे, हे आपल्याला बघावं लागेल. खूप खूप आभार तुम्हा दोघांचेही. फॅसिनेटिंग मी कडेला बसून फॅसिनेटिंग अँगल समजून घेत होतो. तुम्ही वेळ दिलात आणि एआय
च्या भविष्याबद्दल इतकी सगळी चर्चा आपण करू शकलो. प्रेक्षकांचेही खूप खूप आभार आणि जाता जाता उत्तर सिनेमा नक्की बघा. आम्ही जरी वैचारिक चर्चा केली असली तरी सिनेमा इमोशनल आणि एंटरटेन करणारा आहे. अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे, ऋता दुर्गुळे यांचं उत्तम काम आहे. पण त्या निमित्तानं 2025 या वर्षात कुठली गोष्ट सर्वाधिक चालली तर ती एआय होती. प्रत्येकजण ChatGPT वापरत होता, प्रत्येकजण Gemini वापरत होता. त्या निमित्तानं वर्षाच्या शेवटी हा राउंड टेबल करता आला. आत्ता इथंच थांबू. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया. धन्यवाद.